स्वराज्य दिशा पेजवर माझा आवाज येतोय का? मला कमेंटमध्ये जर काही टाकलं तर अंदाज येईल. नमस्कार. आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? ओके. आपण 1-2 मिनिटात सुरू करूया. ओके. व्हिडिओ क्लिअर आहे ना? ओके. धन्यवाद धनंजय सर. नमस्कार. रमेश भंडारे सर, मिलिंद जाधव सर. कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूया. त्याआधी मी स्वराज्य देशा पेजचे आणि मुरलीधर सरांचे मनापासून आभार मानते. स्वातीताईंचेही आभार की स्वातीताईंनी या पेजसाठी नाव सुचवलं. आणि एकंदरीतच स्वराज्य देशा पेजचे सगळे उपक्रम पाहिले. खूप छान उपक्रम पेजतर्फे राबवले जात आहेत आणि बरेच सगळ्या क्षेत्रातले चांगले चांगले लोक लाईव्ह देऊन गेलेत आणि आज मला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे खरंच खूप आनंद वाटतोय. नमस्कार जाधव सर, देवशाला मॅडम नमस्कार. एकदा आपलं लाईव्ह सुरू झाल्यावर, मुख्य विषय सुरू झाल्यावर कदाचित सगळ्यांची नावं घेता येणार नाही किंवा प्रश्न विचारली जातील तर ती बऱ्याचदा वरती जातात. तर कृपया पुन्हा प्रश्न खाली तुम्ही टाकत राहा, म्हणजे मग आपल्याला उत्तर देता येईल. आणि मी सुरुवातीला आधी विषयाला हात घालेन. विषय आपण पूर्ण समजून घेऊयात आणि मग नंतर प्रश्नांची उत्तरं देईल. शक्यतो मध्ये काही प्रश्न जर वाटले तर मी त्याची पण उत्तरं देईल. पण एकदा लिंक लागल्यावर थोडंसं, जर ती लिंक मला मध्ये तोडता नाही आली बोलता बोलता, तर मग मात्र मी जी वरती गेलेली प्रश्न आहेत त्यांना विनंती करेल की त्यांनी पुन्हा विषय संपल्यावर प्रश्न टाकली तर मला उत्तरं द्यायला सोपं जाईल. नमस्कार होनाळे सर. आजचा विषय खरं म्हणजे सर्वसमावेशक असा विषय आहे. बोलणं सगळ्यांसाठीच आवश्यक आहे, कुठल्याही क्षेत्रातले. असा तुम्ही फक्त निवेदन किंवा अँकरिंगसाठीच प्रभावी बोलणं पाहिजे असं नाही. तर तुम्ही शिक्षक असू देत, तुम्ही कुठल्याही मार्केटिंगमध्ये असा, कुठल्या अगदी म्हणजे छोट्याशा दुकानात काम करणाऱ्या एखाद्या सेल्समनला देखील बोलणं प्रभावी असेल तर उत्तम प्रकारे त्याला काम त्याचं करता येतं. त्याच्यामुळे आजचा विषय अगदी सर्वसमावेशक आहे. फक्त थोडंसं त्याच्यामध्ये आता निवेदक किंवा अँकरिंगच्या दृष्टीने किंवा प्रभावी बोलण्याच्या दृष्टीने जे प्रोफेशनल काम करतात निवेदनाचं, तर त्यांच्यासाठी जरा जास्ती मुद्दे आपण कव्हर करणार आहोत आणि ते सगळ्यांनाच कामी येण्यासारखे आहेत. त्याच्यामुळे मी हा विषय निवडला आहे. बोलणं सगळीकडेच आवश्यक आहे. तर मला वाटतं आपण आता सुरुवात करूया का सर? आठ वाजलेत आणि मी आता सर्वांचं एकदा पुन्हा मनपूर्वक स्वागत करते. स्वराज्य देशा पेजचे मनापासून आभार मानते
आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. तर आजचा आपला विषय आहे प्रभावी बोलण्यासाठी उत्तम भाषा शैली आणि उच्चार तंत्र. तर खरं तर हे 3 विषय पूर्णपणे वेगवेगळे आहेत. जर अभ्यास करायला गेलं किंवा बोलायला गेलं तर प्रभावी बोलणं हा विषय पूर्णपणे वेगळा आहे, भाषा शैली वेगळा आहे आणि उच्चार तंत्र वेगळं आहे. हे तिन्ही विषयांवर अगदी 2 ते 3 तास जरी म्हटलात तरी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी करून आपल्याला बोलता येईल. पण आज आपण थोडक्यात एक तासाभरामध्ये तिन्ही विषयांचा अगदी आढावा घेणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला एकदा काय म्हणतात ती ट्रेलर दिसलं की मग तुम्हाला अजून तुमचे इंटरेस्ट कदाचित वाढतील आणि तुमचा भाषेविषयीचा अजून अभ्यास करावा असं तुम्हाला म्हणजे वाटेल ह्याची खात्री आहे. कारण की आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार पण 1ली ते 2री मराठी किंवा मातृभाषेमध्ये शिक्षण देणं आवश्यक केलेलं आहे. आता नवीन धोरणानुसार आता ते सगळे बदल होणार आहेत. तर त्यामुळे आता तर खरोखर आपण आपली मराठी भाषा शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिकवणं खूप आवश्यक आहे किंवा भाषेची जी शैली आहे ती पूर्णपणे अभ्यासू पद्धतीनं शिकवणं आता मुलांना आवश्यक आहे. कारण 2रीपर्यंत सगळं शिक्षण आपल्याला आता मुलांना मराठीत द्यायचं आहे. आतापर्यंत म्हणजे इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही मिक्स होत होतं, पण आता मराठीकडे आता शिक्षकांनाही जरा जास्ती लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण थोडासा एक आढावा घेऊयात की शालेय स्तरापासूनच किती आवश्यक आहे आपली भाषा. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच गोष्टींचा उहापोह ह्या तासाभरात आपण करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रभावी बोलणं. तर संत नामदेव म्हणतात, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरालाही चांगलं बोलणं आवडतं असं थोडक्यात या ठिकाणी संत नामदेव सांगत आहेत की आपण छान बोललो असं आपले बोल असले की ज्याच्यानी परमेश्वरही डोलेल तर मग काय प्रश्नच नाही. मग परमेश्वरही जर चांगल्या बोलण्यानी चांगल्या शब्दांनी जर प्रसन्न होतो तर आपण तर माणसं आहोत. आपल्या माणसांना चांगल्या बोलण्यानी प्रभावी करायचं आहे. तर भाषा शैली कशी असली पाहिजे असं विचारतायत. तर भाषा शैलीकडे आपण वळणारच आहोत. थोडक्यात प्रभावी बोलण्यासाठी आवश्यक काही गोष्टी आहेत. तर त्यातला एक घटक म्हणजे भाषा शैली आहे. तर प्रभावी बोलण्यासाठी सगळ्यात पहिले पाहिजे आत्मविश्वास. खरं तर आज अनेक असे लोक आहेत की जे उत्तम लिहितात, जे त्यांच्याकडे आहेत, मात्र ते उत्तम पद्धतीने बोलू शकत नाहीत कारण की आत्मविश्वासाचा अभाव. तर हा आत्मविश्वास वाढवणं खूप आवश्यक आहे. अनेक घटक आहेत प्रभावी बोलण्याचे, मी तुम्हाला याआधी पण म्हटले. तर त्यातला आत्मविश्वास एक आहे, भाषा शैली, उच्चार तंत्र. तर आज आपण ह्या 3 घटकांवर बोलूयात. तर आत्मविश्वास पाहिजेच. तुमचा आत्मविश्वास, तुमची देहबोली ह्याच्यावरून तुमचं बोलणं किती चांगलं आहे, किती प्रभावी आहे हे कळतं. साधारण काय होतं की जेव्हा बोलायचं असतं, जेव्हा आपण स्टेजवर जातो किंवा सुरुवातीला शिक्षकही विद्यार्थ्यांशी बोलताना शिकवताना घाबरतात. त्याच्यामुळे परिपाठ वगैरे घेतले जातात. शिक्षकांनाही त्याचा सराव जेव्हा होतो तेव्हा शिक्षक उत्तम पद्धतीने शिकवले जातात. किंवा कोणी मार्केटिंगच्या फील्डमध्ये उतरणारे असतात त्यांनाही हे सगळे ट्रेनिंग दिले जातात. बोलण्याचं ट्रेनिंग हे प्रत्येकच फील्डमध्ये दिलं जातं. तर आपण निवेदनाच्या बाबतीत बघूयात की निवेदकाला जेव्हा बोलायचं असतं आणि स्टेजवर पहिल्यांदा जर जातात निवेदक तेव्हा ते घाबरतात. अनेकांचं असं होतं की अगदी सुरुवात असेल तर आत्मविश्वास कमी असतो. स्क्रिप्ट खूप छान असतं आपल्या हातामध्ये, उत्तम पद्धतीने लिहिलेलं असतं, मात्र आपण जे बोलू ते चांगलं आहे की नाही, लोक काय म्हणतील, समोरचे काय म्हणतील, आपल्यासमोर खूप मोठा मॉब असतो. पण खरं सांगायचं एक अनुभव छोटासा किंवा आमच्या सरांचं एक छान वाक्य आहे. आकाशवाणीवर नवीन जेव्हा आम्ही बातम्या द्यायचो तेव्हा जरी पूर्ण स्टुडिओमध्ये आम्ही एकटे आहोत, जेव्हा बातम्या देतो, लाईव्ह असतात बातम्या, समोर प्रॉम्प्टर असतं आणि प्रॉम्प्टरवरून बातम्या वाचायच्या असतात, तेव्हा अख्ख्या स्टुडिओमध्ये कोणीच नसतं. पण तरीही मनाला कुठेतरी असं एक आतल्या आत आपल्याला माहिती असतं की अरे असंख्य लोक आपल्याला ऐकतायत. मग ते लोक ऐकतायत तर आपण चुकत तर नाहीये ना. तर हे कुठेतरी आपल्या थर्ड कॉन्शियसमध्ये असतंच की आपण चुकत नाही ना, बरोबर आहे ना, मग ऐकणारे पण काय म्हणत असतील. पण आमचे सर माधव जायभाई सर जे होते औरंगाबादला जे ते होते तेव्हा ते सर म्हणायचे
की अहो काय मॅडम काय घाबरता, ऐकणारे पण तुमच्या आमच्यासारखेच आहेत, तेही खूप अगदी सामान्य आहेत. तेव्हा आपल्या समोरची व्यक्ती खूप विद्वान आहे आणि त्या आपले चुका काढायलाच बसलेले आहेत, किंवा आपण चुकलो तर समोरचे हसतील, हा जो एक इन्फेरियर आहे तो जर काढला तर नक्कीच आपला आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढवण्यासाठी फक्त आपण एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या समोरचे जे आहेत तेही आपल्यासारखेच आहेत. आणि आपण समजा कार्यक्रमाचं जे स्क्रिप्टिंग असतं तेही खूप महत्त्वाचं असतं, की तुम्ही खूप जड खूप मोठे मोठे जर वाक्य घ्यायला गेलात, खूप साहित्यिक पद्धतीने जर बोलायला गेलात तर त्याची आपल्याला सवय नसते. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला कॉन्फिडन्स कमी झालेला असतो की हां मी हे वाक्य वाचू शकेल का, मी हा शब्द म्हणू शकेल का. तर जेव्हा आपण स्क्रिप्ट तयार करतो तेव्हा ती अगदी साधी सोपी आणि छान भाषेतली असावी. नॉट नेसेसरी की तुम्ही अगदी साहित्यिकच लिहिलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. ऐकणारा जो असतो तोही आपल्यासारखाच सामान्य असतो. हे जेव्हा तुम्ही डोक्यात घ्याल किंवा एकदा जर आपल्या मनातून आपल्या डोक्यातून ही गोष्ट गेली की ऐकणाराही हा आपल्यासारखाच आहे, तेव्हा नक्कीच आपला आत्मविश्वास वाढेल. आणि जे आपल्याला बोलायचं आहे किंवा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाविषयीचं थोडंसं आपल्याला ज्ञान असणं खूप आवश्यक आहे. जर आपल्याला त्यातली माहिती नसेल तर आपण आत्मविश्वासानं बोलू शकणार नाहीत. जर त्या कार्यक्रमाविषयीची संपूर्ण माहिती असेल, येणारे गेस्ट कोण आहेत, पाहुणे कोण आहेत, हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण अगदी आत्मविश्वासाने न चुकता हां मी जे लिहिले मी जे सांगते ते बरोबर आहे कारण मला ती पूर्ण माहिती आहे. तेव्हा हे ज्ञान ज्या कार्यक्रमासाठी आपण बोलणार आहोत त्या कार्यक्रमाचं ज्ञान असणं हाही एक आत्मविश्वास वाढवणारा घटक आहे. त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढवण्यासाठी जसं देहबोली आहे, जसं तुमचं स्क्रिप्टिंग आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणजे तुमचं जे बोलण्याची पद्धत किंवा तुमचं ज्ञान आणि तुमचं चौफेर ज्ञान नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे. आपण चुकू ही भीती अजिबात मनात ठेवायची नाही. तर प्रभावी वक्ता होण्यासाठी सकारात्मक दृष्टी ठेवून कागदावरील नियोजन ही यशाची पहिली पायरी. अगदी बरोबर आहे. कागदावरील नियोजन हे मी तुम्हाला पुढे भाषा शैलीकडे जेव्हा आपण वळू तेव्हा हे सांगणारच आहे. कसं असतं की संवाद भाषा आणि साक्षरी भाषा हे दोन प्रकार आहेत. तर बोलताना संवाद भाषा हीच वापरली पाहिजे. साक्षरी भाषा म्हणजे लेखी भाषा आहे ती शक्यतो टाळायचीच. तुम्ही अगदी बोली भाषेमध्ये नेहमीसारखे बोललात तर ते खूप सहज आणि खूपच अर्थवाही होत जातं. तुम्ही साक्षरी भाषेमध्ये जर जास्ती गेलात तर मात्र आपल्याला खूप कॉन्शियस राहावं लागतं की हां इथे हेच पाहिजे, इथे हेच पाहिजे. पण आपले नेहमीचे जे शब्द आहेत, जे आपण रुळलेले आहेत ते शब्द जर वापरले सुरुवातीला, जेव्हा सुरुवातीला तुम्ही निवेदन करत आहात तेव्हा तुम्ही ह्या काही गोष्टी जर पाळल्यात तर हळूहळू आत्मविश्वास वाढल्यावर मग मात्र तुम्ही चांगली भाषा शैली किंवा चांगले शब्द वापरू शकता. अवघड शब्द किंवा अवघड वाक्य तुम्ही घेऊन पुढे जाऊ शकता. पण सुरुवातीला जसं आता मध्यंतरी एक लेखक आहेत, उत्तम लिहितात, त्यांची पुस्तकं चांगली प्रकाशित आहेत, मात्र त्यांना बोलण्याचा आत्मविश्वास नाही. ते म्हटले होते की मॅडम लिहितो पण ते माझं लिहिलेलं देखील मला कोणासमोर सादर करताना आत्मविश्वास वाटत नाही. मग त्यासाठी आपण लिहिलेलं आपणच वाचायचं. आपण जे निवेदनाच्या आधी पण एखाद्या कार्यक्रमाच्या आधी पण आपल्याला जे सादर करायचंय ते जर आपण आधी वाचलं व्यवस्थित, मोठ्याने वाचायचं. अगदी आता तर आपल्याकडे खूप फॅसिलिटीज आहेत. पूर्वी एक पद्धत सांगितली जायची की आरशासमोर उभं राहायचं आणि वाचायचं. हे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. पण आता आपल्याला इतक्या फॅसिलिटीज आहेत की आपण व्हिडिओ करू शकतो. आपला व्हिडिओ किंवा यूट्यूबवरून तुम्ही एखादं कुठलाही व्हिडिओ घ्या की ज्याच्यामध्ये निवेदन केलेलं आहे. मग त्या व्हिडिओशी आपला व्हिडिओ कम्पेअर करायचा. मग कुठला शब्द कसा उच्चारला, कसं बोललं, हे जर त्या व्हिडिओशी आपण कम्पेअर केलं, तुलना करू नये असं म्हणतात, पण काही बाबतीत तुलना करणं आवश्यक असतं. तर ही तुलना जर केली आपण तर मग आपल्या लक्षात येईल की अरे आपलं इथे चुकलं, हा शब्द आपण असा म्हणायला पाहिजे होता किंवा हे वाक्य असं प्रेझेंट करायला पाहिजे होतं. ह्या गोष्टी केल्या तर हळूहळू आत्मविश्वास वाढेल. तर अगदी जे नवोदित निवेदक आहे त्यांच्यासाठी हे सांगेल की तुम्ही सुरुवातीला जास्तीत जास्त संवाद भाषा वापरा. निवेदनासाठी, कुठे बोलण्यासाठी
संवाद भाषा जर वापरली तर हळूहळू आत्मविश्वास वाढेल आणि मग तुम्हाला साक्षरी भाषेतलं चांगले चांगले जे काय शब्द वाक्य आहेत त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. साहित्यिक भाषा तर केव्हाही चांगलीच वाटते तुमच्याकडे. आता जसं आता तुम्हाला म्हटलं की त्या सरांना आत्मविश्वास वाटत नव्हता, स्वतःच लिहिलेलं साहित्य वाचण्याचा त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता. पण मग सरांना हळूहळू आत्मविश्वास आला, स्वतः ते मोठ्याने वाचू लागले. प्र के अत्रे, तर प्र के अत्रेंची तुम्ही जर यूट्यूबवर वगैरे भाषणं ऐकलीत तर त्यांना माईकची गरज कधी वाटत नव्हती. कारण अत्रे काय करायचे, मोकळ्या अगदी रानमाळ जे म्हणतात रानमाळावर जायचे आणि तिथे जाऊन ते मोठ्या मोठ्याने ओरडायचे की कोणी नाहीये माझ्या आजूबाजूला, आणि ते स्वतःच्या आवाजाची लेव्हल वाढवण्यासाठी अत्रे मोठ्याने ओरडायचे, मोकळ्या जागेवर जाऊन मोठ्या मोठ्याने बोलायचे. आपण कित्येकदा जर आपण ऑब्झर्व केलं तर आपण कधी असं एकटं बोलणार नाहीत, मनाशी बोलणार नाही. आपल्याला असं जर मनाशी बोलायला गेलो, मोठ्या मोठ्याने घरात बोलायला लागलं तर काय वेळ लागला आहे का असं म्हणतील. पण जर आपल्याला हा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्हाला ही सुरुवात करावी लागणार. स्वतःशी बोला, मोठ्याने बोला. मनातल्या मनात तर आपण स्वतःशी संवाद साधतच असतो, पण जर उत्तम निवेदक व्हायचं असेल तर तुम्ही हा सराव करणं अगदी आवश्यक आहे. तुमचं जर बोलणं प्रभावी, आपलं बोलणं कसं आहे हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा नक्कीच आपल्याला लोकांना चांगलं प्रेझेंट करता येईल. स्टेज डेअरिंग कशी वाढवण्यासाठी काय करावे? स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी मी आत्ताच सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा आत्मविश्वास. अनेकदा असं होतं की स्टेजवर गेलं की हातपाय कापायला लागतात, घशाला कोरड पडते, शब्द अगदी आपल्या तोंडातून बाहेर पण पडत नाहीत, तोंडातल्या तोंडात शब्द अडखळायला लागतात, असं अनेकदा होतं. पण त्यासाठी सराव हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला जर ठीक आहे सुरुवातीला तुमचा 8 दिवस आधी तुम्हाला कळलंय कार्यक्रम आहे तर तुम्ही 8 दिवस रोज तुमचं स्क्रिप्ट वाचा. 8 दिवस असं इमॅजिन करा की तुमच्यासमोर अनेक लोक आहेत. 8 दिवस तुम्ही तुमचं जे स्क्रिप्ट आहे ते रेकॉर्ड करा. एकेका शब्दावर काम करा की मी इथं हे वाचलं पाहिजे, इथे हा शब्द असा उच्चारला पाहिजे, हे वाक्य घेतलं पाहिजे. असा जर तुम्ही अभ्यास करत गेलात तर तुमची स्टेज डेअरिंग नक्कीच वाढेल. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटल्याप्रमाणे अर्थातच सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक आहे फक्त आणि फक्त सराव. सुरुवातीला नक्कीच कुठलंही काम असू देत, अगदी डॉक्टरही इंजेक्शन द्यायचं म्हटलं, पहिल्यांदा जेव्हा एखादा डॉक्टर इंजेक्शन देतो तेव्हाही तो थरथरतो. तसाच हा भाग आहे. कुठलंही काम पहिल्यांदा करायचं म्हटल्यावर थोडासा आपल्याला एक कॉम्प्लेक्स येतो, पण हळूहळू ते आपलं कमी होत जातं. त्याच्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे तुम्ही बोला, जिथे तुम्हाला वाव असेल तिथे तुम्ही बोला. अनेकदा असं होतं की घरचे साधारण घरगुती जरी कार्यक्रम असले किंवा कुठला एखादा कार्यक्रम असला, बोलण्यासाठी जर आपल्याला बोलवलं तर नाही नाही तू जा, नाही नाही तू जा, आपण एकमेकांवर ढकलतो की नको मी बोलायला लागल्यावर काय वाटेल लोकांना, नको मी नाही तू तू, असं आपण पुढे पुढे किंवा एकमेकांची नावं सजेस्ट करतो. पटकन आपण उठून लगेच बोलायला लागत नाही. पण जेव्हा जेव्हा इथून पुढे अशी संधी मिळाली की सुरुवात कशी करावी, तर अशी सुरुवात करा की संधी मिळाली आहे ना, घेता येत ना नाव, किंवा कोणी मत अनेकदा अगदी घरगुती कार्यक्रमामध्ये पण आपल्याच नातेवाईकाविषयी बोलायचं असतं, पण तिथे देखील आपण घाबरतो की नको काय बोलू किंवा मी त्यांच्याविषयी असं बोललं तर काय वाटेल. पण जिथे संधी मिळेल तिथे बोलायला सुरुवात करा. इथूनच तुम्ही उत्तम निवेदक, उत्तम वक्ता आणि प्रभावी बोलू शकाल. वाचन तर प्रश्नच नाही. कुठल्याही निवेदकाला किंवा बोलण्यासाठी जेवढं तुमचं शब्द संपन्न तुम्ही असाल तेवढं तुम्ही उत्तम बोलू शकाल. मुळात शब्द हीच संपत्ती आहे बोलणाऱ्यांची. सरावाने सगळे जमते, हो तर तेच सरावानेच प्रत्येक जमते. वाचन खूप खूप गरजेचं आहे. पटकन आपण उदाहरणं देऊ शकतो. आपण जर खूप वाचन केलेलं असेल किंवा जो कार्यक्रम आहे ठीक आहे, अगदी रेग्युलर वाचायला वेळ जरी मिळत नसेल तरी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाविषयीचं पूर्ण वाचन जर आपण केलं, त्याची माहिती घेतली आणि आपण वाचून गेलो तर आपण समजा पटकन त्या कार्यक्रमात जे काय वाचलं आहे ते बोलू शकू. फक्त लिहून किंवा तेवढ्या कार्यक्रमापुरतं किंवा तेवढं अगदी सीमित जर ठेवलं आपण आपलं ज्ञान तर मग आपले शब्द, आपलं बोलणंही सीमित राहील. आपण जर विस्ताराने ज्ञान ठेवलं, विस्ताराने वाचन केलं तर नक्कीच आपलं बोलणं प्रभावी आणि विस्तारित राहील. तर अचानक जर स्टेजवर उभे केले तर मग काहीच बोलता येत नाही. हो, हाच अनेकांचा प्रॉब्लेम आहे आणि होतं तसं. मी जसं म्हटलं की पहिल्यांदा जर डॉक्टरला जरी म्हटलं तर इंजेक्शन द्या तर
कितीही 5 वर्ष प्रॅक्टिस केलेली असो, पण डॉक्टरही घाबरतात, हात थरथरतात. त्याप्रमाणेच पहिल्यांदा बोलणार असाल, अचानक उभं केलंय, मग त्यासाठीच अत्रे जसं करत होते मगाशी म्हटलं तसं मनाशी बोलण्याची सवय करा. काहीच हरकत नाहीये. जर आपल्याला आजपासून समजा तुम्ही ठरवलं की नाही मला बोलणं आलंच पाहिजे, तुम्ही एखादा पॅरेग्राफ घ्या, एखादी स्क्रिप्ट घ्या आणि मनाशी बोला. म्हणजे मोठ्या मोठ्याने बोला. मनातल्या मनात बोलून म्हणजे ठरवून काहीच होणार नाही. स्विमिंग शिकायचं आहे आपल्याला. आपण गेलो, पूर्ण स्विमिंग टँक किती खोल आहे, पाण्याचं टेम्परेचर किती आहे, आपल्याला जिथून जंप घ्यायची आहे तेवढी हाईट ती किती आहे, सगळे मोजमाप केले. हा काही विशेष नाही आहे, चांगलं आहे, हे सगळं व्यवस्थित आहे, करू शकेल मी स्विमिंग. पण कधी करू शकाल? जेव्हा त्याच्यात तुम्ही उडी माराल तेव्हाच ते स्विमिंग जमणार ना. फक्त मोजमाप घेऊन, पाण्याचं टेम्परेचर घेऊन स्विमिंग जमणार नाही. जेव्हा ॲक्च्युअल उडी मारू तेव्हा कुठे हातपाय हलतील. किंवा काठावर उभं राहून हात असे, स्विमिंगसाठी असे हात, काय काय जे मागे पाय असे मारले पाहिजे हे वाचलं, व्हिडिओ पाहिले किंवा जो कोच असेल त्यांनी शिकवलं, तरी जोपर्यंत तुम्ही त्या पाण्यात पडणार नाही तोपर्यंत आपल्याला स्विमिंग काय असतं, पोहणं काय असतं हे कळणार नाही. त्याच्यामुळे स्टेजवर जायचं आहे, ठीक आहे, आज नाही, उद्या नाही, म्हणजे काय म्हणजे कार्यक्रम नसतात, फ्रिक्वेंटली कुठे वेळ येते, नेहमी नेहमी कुठे माझ्यावर बोलण्याची वेळ येते. पण मग तुम्ही तयार राहा, स्वतःला त्याच्या आधीच तयार करा. जसा वेळ मिळेल तसं मोठ्या मोठ्याने वाचन करा, व्हिडिओज बघा. आपल्या आता तर म्हणजे पूर्वी वाचन पुस्तकातूनच हे सगळं ज्ञान मिळायचं, किंवा वेगवेगळ्या सभा अटेंड करा, वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करा. प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की, आणि त्या कार्यक्रमांमध्ये निवेदकाला त्या अँगलनी बघितलं की मग आपल्याला नक्कीच लक्षात येतं की काय असावं, निवेदक कसा असावा आणि निवेदक कसा नसावा. ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच लक्षात येतील. तर ह्या काही गोष्टी केल्यात तर नक्कीच तुमची प्रभावी तुम्ही बोलणं तुमचं होऊ शकतं. आणि त्याची तयारी म्हणजे चला उद्या कार्यक्रम आहे बघूयात असं नाही. जर तुम्हाला 8 दिवस माहिती आहे आधी, तर तुम्ही 8 दिवसापासून, जर तुम्ही नवोदित असाल तर, जे सराईत आहेत त्यांना ह्या गोष्टी सांगायची गरज नाही. पण जे नवोदित आहेत त्यांनी तर नक्कीच रोज एक 5 ओळी तरी मोठ्या मोठ्याने वाचायला पाहिजे. त्या रेकॉर्ड करा आणि स्वतःला कम्पेअर करा, तुलना करा स्वतःची. तर नक्कीच तुमचा या सगळ्यांनी आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं बोलणं नक्कीच प्रभावी होईल. आणि जे काय बोलतो ते अर्थवाही असावं, हे एक फार महत्त्वाचं आहे. अनेकदा असं होतं की माईक हातात आलाय, स्टेज डेअरिंग, ओव्हर स्टेज डेअरिंग असते अनेक लोकांमध्ये, आणि मग कुठले तरी शेर म्हणायचे, कुठल्या तरी कविता म्हणायच्या. पण तसं म्हणण्यापेक्षा, भरमसाठ शेर कार्यक्रमामध्ये सांगण्यापेक्षा आपण जर अर्थवाही बोललो, मुद्देसूद बोललो, तर नक्कीच ते बोलणं प्रभावी होऊ शकतं. भाषाशैली सुधारण्यासाठी काय करावे, नक्कीच ते मी पुढे सांगणारच आहे, भाषाशैली सुधारण्यासाठी काय करायचं ते. तर बोलणं हे आहे, जे आहे ते मतितार्थ असावा आपल्या बोलण्यामध्ये. एक छोटंसं उदाहरण देते की एका फॅक्टरीचं उद्घाटन होतं, पुण्याला होतं, आणि तिथे इतका सुंदर प्रसंग होता तो की कोणाच्याही डोळ्यात पाणी यावं. की ते जे मालक होते फॅक्टरीचे, तर त्यांनी त्यांच्या आईच्या हाताने दीप प्रज्वलन करून उद्घाटन केलं फॅक्टरीचं. आणि त्यांचे जे गावाकडचे संत, दामाजी पंत जे संत आहेत, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी आईच्या हाताने केलं. तर हा इतका टची किंवा हृदयस्पर्शी प्रसंग होता की तो तिथे जी निवेदक होती ती अतिशय सुंदर पद्धतीनं मांडू शकत होती. की आईविषयीच्या कविता म्हणा, आईविषयीचे शब्द, किंवा खूप त्या निवेदिकेला जर आईविषयीच्या कविता वगैरे माहीत नसेल तरी जो प्रसंग चालू होता की खाली त्या आईच्या मुलगा आहे आणि मुलांनी आईच्या हाताने आपल्या फॅक्टरीचं उद्घाटन करणं, आणि आईचं जे दैवत आहे लहानपणापासून त्या दामाजी पंतांच्या पुतळ्याचं अनावरण आईच्या हाताने होतं, हे कुठल्याही आईसाठी खूप मोठा क्षण असतो. तर हे सगळं जर त्या मुलीने हृदयस्पर्शी तिथे मांडलं असतं त्या निवेदिकेने, तर तो प्रसंग अजून खूप छान झाला असता. मात्र प्रोफेशनल, कमर्शियल अशी ती निवेदक होती. मला कोणाला क्रिटिसाइज नाही करायचं, पण एक उदाहरण देतीये की असे जेव्हा प्रसंग असतात, तुमचं बोलणं प्रभावी होण्यासाठी किंवा तो कार्यक्रम प्रभावी करणं हे पूर्णपणे त्या निवेदिकेच्या हातात होतं. त्यावेळेस तिने तो प्रसंग लोकांपर्यंत नेण्यासाठी छानसे भावुक शब्द जर वापरले असते तर नक्कीच तो प्रसंग अजून हृदयस्पर्शी झाला असता. पण तिथे झालं असं की
पूर्ण ते दीपप्रज्वलन चालू असताना, पुतळ्याचं अनावरण चालू असताना निवेदिकेने कुठलंच काहीच संवाद साधले नाही किंवा काहीच निवेदन केलं नाही. आणि दीपप्रज्वलन झाल्यावर एक हिंदी शेर मारला. तर ते इतकं म्हणजे विरोधाभास होता की तिथं त्या हिंदी शेरची गरजच नाही. म्हणजे एक असं एक पक्का समज झालाय की हिंदी शेर म्हटले, कुठल्या तरी कविता म्हटल्या की आपलं बोलणं प्रभावी झालं. पण आपलं बोलणं हे प्रसंगानुरूप असायला पाहिजे. त्या प्रसंगाला अनुरूप असं छानसं त्या आईचं आणि मुलाचं नातं जर तिथे वर्णन केलं असतं, ती एक थकलेली आई, मुलगा हात धरून पायऱ्या चढवून आईला मुलांनी आणलं, तर हे कितीतरी सुंदर फक्त समोर जे चाललंय ते वर्णन करायचं होतं. पण ते तिथे झालं नाही आणि तो प्रसंग किंवा तो कार्यक्रम अजून जेवढा भावस्पर्शी व्हायला पाहिजे तो केवळ त्या निवेदिकेमुळे झाला नाही. आणि तो तिथे अटेंड म्हणजे बसलेली असताना मी निवेदकाच्या दृष्टीने जेव्हा पाहिलं तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की अरे, एक निवेदक म्हणून इथं ह्या गोष्टीची आवश्यकता होती. तर हे जर आपण थोडंसं पाळलं, एक अर्थ जे असतात त्या प्रत्येक गोष्टीचे, त्या अर्थासहित जर आपण बोलणं ठेवलं तर नक्कीच आपलं बोलणं प्रभावी होऊ शकतं. आणि एक छोटंसं एक उदाहरण देते. लहानपणी आपण जेवत नाहीत, मुलं जेवत नाहीत, आई काहीतरी धाक दाखवते. आई म्हणते की खा, नाही तर तो बागुल बुवा येईल, अंधारात मोठा बुवा बसलेला आहे वगैरे. आणि आई आपल्याला जेवू घालते. पण जसे आपण मोठे होतो तसं आपल्याला कळतं की अरे, बुवा बिवा काही नाहीये, कुठे कोणता बुवा आहे, ही तर आपल्याला एक भीती दाखवलेली आहे. तसाच हा पब्लिकचा बुवा आहे. पब्लिक वगैरे असं टेन्शनेबल काहीच नाहीये. ती फक्त एक आपली सायकोलॉजी आहे की बापरे, हे समोर जे आहेत हे लोक म्हणजे खूप विद्वान आहेत, हे सगळ्यांना माझ्यापेक्षा खूप जास्ती समजतंय. पण असं काहीच नसतं. ते आपल्यासारखीच माणसं आहेत, आपल्या इतकीच खूप छान आहेत. आणि असंही नाहीये की आपल्याला समोरच्या लोकांना काहीतरी म्हणजे अगदीच त्यांना काय कळतंय, मी जे बोलेल तेच योग्य. आपल्याला असंही नाही करायचंय. आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे, त्यांच्यासारखं होऊनच बोलायचं आहे. त्याच्यामुळे अगदी खूप आपल्याला म्हणजे ग्रेट आहे मी असंही निवेदन नकोय आणि अगदीच मला काही येत नाहीये असंही नकोय. एक संतुलित बोलणं आपलं असलं की ते नक्कीच प्रभावी होतं. मुलांना भाषणाची आवड निर्माण करण्यासाठी आणि बोलण्यासाठी कशी सुरुवात करावी? मी मघाशीच म्हटलं की आता आपलं शैक्षणिक धोरण बदलतंय. तर त्यानुसार 1ली ते 2री मातृभाषा आवश्यक आहे. आणि आता तर नक्कीच मुलांना आपण अजून मराठीची आवड निर्माण करू शकतो. तर त्यासाठी आपण आपले जे पौराणिक कथा आहेत त्या नक्कीच मुलांना सांगितल्या पाहिजे. सुरुवातच तिथून. खरं म्हणजे भाषा म्हणजे काय, आता आपण ॲक्च्युअल भाषा शैली ह्याच्याकडे वळूयात. तर साधारण भाषा म्हटलं की साहित्य, मोठी मोठी ग्रंथ, पुस्तकं हे आपल्यासमोर येतं. पण भाषा म्हणजे बोलणंच. आधी बोलणं आलं आणि मग लिखाण आलं. आधी संवाद आले आणि मग साक्षरी भाषा आली. तर साहित्य म्हणजे भाषा नाही, बोलणं म्हणजेच भाषा. मग आपण जर मुलांना भाषेची आवड निर्माण करायची असेल तर आपल्या बोलण्यातनंच जेवढं तुम्ही घरामध्ये जास्तीत जास्त मराठीचा वापर कराल, जेवढे तुम्ही जास्तीत जास्त शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचवाल, तेवढा त्यांचा तो शब्दसंग्रह वाढेल आणि नक्कीच मुलांना भाषेची आवड लागेल. पुस्तकं वाचायची शिकवा. अलीकडच्या काळामध्ये मोबाईलमध्ये म्हणा किंवा CDs आहेत, छान छान गोष्टी आहेत, त्या गोष्टी सगळ्यात पहिली आवड ही गोष्टींपासूनच मुलांना निर्माण होऊ शकते. सुरुवातीला छोट्या गोष्टी आणि त्यानंतर हळूहळू मुलं कादंबरी, कथासंग्रह याकडे नक्कीच वळतील. कारण की तेवढी आपली मराठी भाषा समृद्ध आहे आणि तेवढी गोड आहे मराठी भाषा की नक्कीच तिची गोडी मुलांना लागतेच. तर भाषा शैलीचं एक जे समज आहे भाषा शैली, की आधी साहित्य म्हणजे लिखाण आणि मग बोलणं. तर आधी बोलणं, आपण जे बोलत गेलो, आपण जे काय सांगत गेलो किंवा आपल्या मनातल्या भावना ज्या व्यक्त करत गेलो त्याचंच लिखित स्वरूप झालं आणि त्याला आपण भाषा म्हणू लागलो. खरं तर आपल्या भाषा शिकण्याची सुरुवात आपल्या जन्मापासूनच होते. आपण जे ऐकतो ती भाषाच असते ना, आपण जे अवगत करतो ती भाषा आहे. त्याच्यामुळे ही सुरुवात जी आहे ती शाळेपासून नाही होत, ती जन्मापासूनच होत असते. मुलगा झाला, मुलगी झाली, हे शब्द कानावर पडले तिथेच आपला जन्म आपण झालो आहोत. इथूनच आपल्या भाषेला सुरुवात झाली आहे. संवाद घरात कमी झाला आहे.
घरात संवाद कमी झाला आहे, तो वाढवणंही आपल्याच हातात आहे. आपण जास्तीत जास्त बोलूयात, जास्तीत जास्त पुस्तकं घरात आणूयात, पुस्तकं वाचा, त्या पुस्तकांवर चर्चा करा. अरे मी आज हे वाचलं. मी सुरुवात केली ते चिंटूनी. माझ्या घरामध्ये मी चिंटू आणायचे. सकाळचे वृत्तपत्राची जी पुस्तकं आहेत चिंटूची, त्याचे अनेक भाग आहेत, किंवा आपलं बोक्या सातबंडे, अशी मजेशीर पुस्तकं आणत गेले घरामध्ये मुलांना. वाढदिवसांना म्हणा किंवा कुठल्याही निमित्ताने मुलांना पुस्तकच जर आपण भेट दिली तर नक्कीच मुलांना ती आवड निर्माण होईल. मे बी सुरुवातीला मुलं वाचत नाहीत, आपण वाचून दाखवलं की मुलं नक्कीच ते वाचतील. आणि कधी कधी असं होतं की आपण वाचतोय, मूल उठून चाललंय, मूल ऐकत नाहीये, पण ते कुठेतरी त्याच्या कानावर नक्कीच पडत असतं. म्हणजे अगदी जेव्हा मुलांना वाचता येत नव्हतं तेव्हाची, अगदी 3-4 वर्षाची असताना चिंटूची जे मी म्हणजे अगदी आवर्जून सांगेल की आपल्या मुलांना जर भाषा विकसित करायची असेल किंवा पुस्तकांची आवड निर्माण करायची असेल तर चिंटूची जी संग्रह आहेत ती मुलांना, किंवा चिंटूसारखी अनेक, आता माझा अनुभव, स्वानुभव असा आहे की चिंटूमुळे माझ्या मुलांचं एक भाषा ज्ञान खरोखर खूप विकसित झालं, किंवा माझ्या आजूबाजूच्या अनेक जणांना ती भेट देताना मी चिंटूची संग्रह भेट दिली. तर त्याच्यात चित्रमय असे ते पुस्तक आहे की जे काय खाली लिहिलेलं आहे त्याचं चित्र आहे. म्हणजे ते नंतर नंतर मुलांना वाचून वाचून किंवा आपण वाचून दाखवायचं. मुलं बरोबर ते चित्र आलं, ते पान उलटलं आणि ते चित्र आलं की बरोबर तो संवाद मुलं म्हणतात. इतकी ती चिंटूची पुस्तकं मुलांच्या अगदी डोक्यात भिनली होती की पान उलटलं की मला वाचायची गरजच पडत नव्हती. पुढचं सगळं मुलं चित्रावर बोट ठेवून ते जे काय वाक्य आहेत ते सहज अगदी बोलून जात होते. आणि तिथून हळूहळू मग हा भाग, पहिला भाग संपला, दुसरा भाग, असं मुलांना आवड निर्माण होत गेली आणि पुस्तकं घरात येत गेली. रुपाली पाटील म्हणतात की निवेदनात बऱ्याच वेळा बोली भाषेतील शब्द वापरले जातात, याविषयी आपले काय मत आहे? वापरावेत. मी मगाशीच म्हटलं की निवेदन अगदी सहज सोपं असावं, फार क्लिष्ट नसावं, साधारण केवल वाक्यामधले निवेदन असावेत. जर आपण व्याकरणात पाहिलं तर संमिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, ह्याच्यातही अनेक प्रकार आहेत, मिश्र वाक्य, संमिश्र वाक्य, संयुक्त वाक्यांमधले. पण वाक्य हे कधीही बोलताना वाक्य जर केवल वाक्य असेल तर ते समोरच्याला समजायला सोपं आणि विशेष म्हणजे आपल्याला बोलायला सोपं जातं. कारण की निवेदक जर खूप टेन्शनमध्ये बोलायला लागला तर समोरच्यांपर्यंत ते व्यवस्थित पोहोचत नाही. त्याच्यामुळे अगदी केवल वाक्यामध्ये बोला, आणि केवल वाक्य हे बोली भाषेत जास्ती वापरले जातात आणि बोली भाषाच असावी. समजा आज मी म्हटले की आज माझे फेसबुकवर लाईव्ह होते, तर इतकं आपण असं सांगत नाही, पुस्तकी भाषेत आपण सांगत नाही माझे फेसबुकवर लाईव्ह होते, आज माझं लाईव्ह आहे असं आपण सांगतो. तर ही झाली बोली भाषा. तर असं इतक्या सोप्या पद्धतीने जर आपण बोलत गेलो तर ते ऐकणाऱ्यालाही जरा चांगलं वाटतं. अगदी पुस्तकी भाषेत जर आपण बोली भाषेत किंवा आपल्या बोलण्यामध्ये जर पुस्तकी भाषा जर आणली तर ते सगळं औपचारिक होतं. अनौपचारिक पद्धतीने, त्याच्यामध्ये अनौपचारिकमध्ये पण औपचारिकता पाहिजेच. असं नाही की आपण निवेदन करतोय आणि अगदीच काहीही बोलायचं, त्याच्यातही काही औपचारिक जे काही नियम आहेत ते पाळावे लागतात. पण बोली भाषाच असावी. आले, गेले, केले ही पुस्तकी भाषा आहे. केलं, गेलं ही जी आहे बोली भाषा आहे. म्हणजे जर प्रमाण भाषा म्हटलं तर हीच आहे. आकाशवाणीवर आले, गेले, परंतु, व ही जी पुस्तकी शब्द आहेत ही अजिबात चालत नाहीत, वापरली जात नाहीत. कारण की आमचा जो श्रोता आहे तो अगदी तळागाळातला श्रोता आहे. आम्ही गावाकडचा श्रोता ते शहरी श्रोता असं सगळ्यांना धरून चाललो आहोत. त्याच्यामुळे गावाकडचा श्रोता परंतु वगैरे असं इतकं शब्द जे आहेत ते कॅच करू शकत नाही किंवा ते रुचणार नाही. त्याच्यामुळे बोली भाषा जी आहे तिच्यामध्ये जे शब्द वापरतो आपण तेच शब्द आणि अगदी सहज असे केवल वाक्यातले शब्द वापरावेत, म्हणजे ते निवेदन सुटसुटीत वाटतं. उच्चार तंत्र कसं असावं? आपण भाषा शैलीनंतर उच्चार तंत्राकडे वळणारच आहोत. भाषा म्हणजे साधारण असा समज मी तुम्हाला सांगितला की साहित्य म्हणजे भाषा. पण लिखित भाषा जी आहे ती पूर्णपणे वेगळी आणि आपण जी बोलतो ती पूर्णपणे वेगळी. आपल्या भोवतीच्या परिसरातून आपण जी आत्मसात करतो ती म्हणजे बोली भाषा आहे. तर बोली भाषा प्रत्येक म्हणजे दर 12 कोसाला भाषा बदलते, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर प्रत्येक प्रांताची भाषा वेगळी वेगळी आहे. आता मराठवाडा हा विभाग आहे, पण मराठवाड्यातच उस्मानाबादकडची भाषा वेगळी, त्याच्यानंतर इकडे आपलं औरंगाबादची वेगळी,
परभणीची वेगळी, असे प्रत्येक विभागाची, बीडची अजून वेगळी भाषा, प्रत्येकीचा एक आपल्या आपली शैली आहे. आणि असं नाहीये, साधारण असं समजलं जातं की शहरात जी बोलली जाते ती भाषा म्हणजे चांगली आणि गावाकडे जी बोलली जाते ती भाषा म्हणजे अगदीच म्हणजे तिला कमी. पण ग्रामीण भाषा देखील अतिशय उत्तम आहे. तिचं पण एक पद्धत आहे, तिचंही एक शास्त्र आहे. आणि आपण जर चांगल्या पद्धतीने ग्रामीण भाषा बोलली, ग्रामीण भाषा ही चांगल्या पद्धतीने, हे ऐकायलाही जरा ऑड वाटेल कारण की ग्रामीण म्हटलं की ग्रामीणच समजतो आपण, तर असं नाहीये. तिचं पण एक शास्त्र आहे आणि त्याच पद्धतीने जर ती बोलली तर ती खूप गोड वाटते. साधारण शहरी लोकांच्या तोंडून जर आपण ग्रामीण भाषा ऐकली तर ती तेवढी शुद्ध ग्रामीण भाषा वाटणार नाही. पण तेच जर गावाकडच्या माणसाकडनं ग्रामीण भाषा आपण ऐकली तर तिच्यात तो शुद्धपणा असतो. त्याच्यामुळे ग्रामीण भाषा जरी असली तरी ती शुद्ध हवी. तर जी आपल्या परिसरात आहे, आपण शहरात राहतो त्याच्यामुळे आपली भाषा जी आहे ती आपण शहरी भाषा समजतो आणि गावात राहणाऱ्यांची ग्रामीण भाषा समजतो. पण ह्या दोन्हीही भाषा आपल्या आपल्या पद्धतीनुसार, आपल्या आपल्या शास्त्रानुसार बोलल्या जातात. साधारण आपण जी मराठी बोलतो तर आपल्याकडे पुणेरी मराठी ही प्रचलित मराठी आहे. आपण प्रमाण भाषा जी मानलेली आहे ती पुणेरी भाषाच मानलेली आहे. त्याच्यामुळे जी आपण बोलतो तीच प्रमाण भाषा असं नाही. त्या त्या प्रांतातली भाषा ही प्रमाण भाषा असते. त्याच्यामुळे सध्या माध्यमांमध्ये जी भाषा बोलली जाती आहे किंवा सगळीकडे जी भाषा आहे ती पुणेरी भाषा आहे. पण माध्यमांमधल्या भाषेचा पण एक गंमत अशी आहे की रगडून बोललं म्हणजे तुम्ही शुद्ध बोलतायत असं नाहीये. तुमचे उच्चार खूप महत्त्वाचे असतात. मराठवाड्यातील ग्रामीण भाषेत बोललं तर हसतात. मग हाच गैरसमज आहे ना, की प्रॉब्लेम हा आहे की प्रमाण भाषा, आता आपली जी प्रमाण भाषा, मी तेच म्हटलं की पुणेरी, म्हणजे अनेक पुस्तकांमधला दाखला घेऊन मी हे सांगते की आपली जी भाषा आहे ती पुणेरी मराठी अशी जी आहे. पण तरीही या पुणेरी मराठीत थोडंसं औरंगाबादकडे आलं की ती वेगळी वाटते तीच मराठी. थोडंसं सोलापूरकडे गेलं, इकडे नागपूरकडे गेलं तर तिच्यामध्ये अजून फरक वाटतो. तर असं नाहीये की आपली मराठवाडी भाषा जी आहे, आपल्या भाषेत तुम्ही पुणेकरांना बोलायला सांगा, नाही बोलू शकणार. उभे ठाकले, आलते गेलते, अरे किती गोड वाटतं हे. असं काही नाहीये की हे चुकीचं आहे. ही आपली भाषा, ही आपल्या प्रांताची भाषा आहे. त्याच्यामुळे हे जे, जसं तुम्हाला मघाशी म्हटलं की एक भीती आहे आपल्या मनामध्ये की अरे नाही, समोरचा खूप जास्ती हुशार किंवा खूप त्याला कळतंय, तसं हे आहे की अरे पुण्याची भाषा म्हणजे खूप जास्ती चांगली आणि आपली भाषा म्हणजे अगदीच ग्रामीण. तर ग्रामीण भाषा ही शुद्ध असते, तिच्या तिच्या पद्धतीने, तिच्या तिच्या व्याकरणाने ग्रामीण भाषा पण शुद्ध असते. आणि बिनधास्त आपण मराठवाडीच भाषा सगळीकडे वापरायची आहे. अजिबात आपल्या मराठवाड्याला आपल्याला कमी समजायचं नाहीये. केवळ प्रयोगी वाक्य वापरले तर मी तेच सांगितलं की केवळ वाक्य वापरावेत. खूप मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, संयुक्त म्हणजे आणि व आणि जोडलेले असतात ते वाक्य, प्रत्येक मग वाक्य मोठं होतं. छोटे 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 वाक्य पाहिजे म्हणजे आपला दमसाज टिकतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं बोलताना आपल्याला श्वास न लागणं. मुळातच अनेकदा आपल्याला कार्यक्रमांच्या वेळेस खूप टेन्शन असतं, कुठला तरी दबाव असतो किंवा उत्तम आपल्याला द्यायचं असतं, त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी एक भीती असते. त्यामुळे छोटे छोटे वाक्य जर घेतले तर आपल्याला श्वास लागत नाही. छोटे वाक्य, केवळ वाक्य. आणि निवेदन किंवा कुठलंही बोलणं हे शक्यतो केवलमध्येच असावं. वर्तमानपत्र, बातम्या, निवेदन, वक्तृत्व, वादविवाद प्रमाण भाषेत बोललेले पाहिजे. वर्तमानपत्रांमध्ये प्रमाण भाषा वापरतात, पण निवेदनात, बातम्यांमध्ये जी आहे ती बोली भाषाच वापरली जाते. आलं गेलं केलं हीच भाषा वापरली जाते. प्रमाण भाषेत बोललेलं पाहिजे. प्रमाण भाषा म्हणजे जी प्रचलित आहे ती प्रमाण भाषा. शुद्ध भाषा म्हणजे काय? शुद्ध भाषा म्हणजे, आता मी मघाशीच म्हटलं की आपल्याकडे माध्यमांमध्ये असं वाटतं की आम्ही खूप शुद्ध बोलतोय, पण ते शुद्ध नाहीये. तुम्ही ते फक्त बोलताय, पण त्याच्यात अनेक त्याच्यामध्ये चुका आहेत. मी पुन्हा एकदा म्हणजे अगदी मनातून सांगते की मला कुणाला नावं ठेवायची नाहीयेत, पण एक आकाशवाणीवर जे बोललं जातं, दूरदर्शन, सह्याद्रीवर जे बोललं जातं, जे उच्चार आहेत ते बारीक बारीक उच्चारांचं प्रशिक्षण देऊन बोललं जातं. एक साधा शब्द, शोध निबंध हा शब्द तुम्ही ऐकलात, आता मी शोध निबंध म्हटले, मी बोलले, पण ह्या शब्दाच्या उच्चाराच्या मागे इतकं मोठं म्हणजे तंत्र आहे की ते मला आकाशवाणीवर गेल्यावरच कळलं. 15 ते 20 वेळेस संजय अरविकर यांनी माझ्याकडनं शोध निबंध हा शब्द म्हणून घेतला. आता मी शोध निबंध म्हटलीये,
पण त्याचं तंत्र असं आहे की शोध निबंध. सरांनी सांगितलं, सर म्हणे अरे शोध लावलाय, तो शोध तुझ्या शब्दात तुझ्या बोलण्यातनं लोकांना येऊ दे. शोध निबंध सादर करणं म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. शोध निबंध म्हटलं त्याचं महत्वच संपलं. शोध निबंध म्हटलं त्याचं महत्व वाढलं, त्या शोधाला महत्व आलं. तर हे जे आहे हे उच्चारांवरचं म्हणजे आपल्या कानांना खटकलं पाहिजे, इतके ते उच्चार स्पष्ट असले पाहिजे. बोलीभाषा म्हणजे काय? बोलीभाषा म्हणजे मघाशीच मी सांगितलं की पुस्तकी व्याख्या जर सांगायची बोलीभाषेची, तर आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातून आपण जी भाषा शिकतो ती भाषा म्हणजे बोलीभाषा. आणि सहज बोलतो, जे बोलतो तेच आपण सादर करणं ही बोलीभाषा. संवाद भाषा आणि साक्षरी भाषा असे 2 प्रकार आहेत. संवाद भाषा म्हणजे आपण संवाद साधताना जे बोलतो ते संवाद भाषा, आणि साक्षरी भाषा म्हणजे जी लिहून तयार केलेली आहे किंवा लिखित भाषा आहे ती साक्षरी भाषा. तर हा असा जो फरक आहे बोली भाषेतला आणि साक्षरी भाषेतला, तो खूप महत्त्वाचा आहे. पुस्तकी भाषेमध्ये बोललं की ते खूप औपचारिक वाटतं, कुठेतरी त्याला एक असा आपुलकी नसते. आपल्याला समोरच्याच्या मनाला हात घालायचा असेल तर आपण ते बोली भाषेतून अतिशय उत्तम पद्धतीने पोहोचवू शकतो आपले विचार. प्रशांत होरशेळ सर म्हणतात, व्हॉट आर सम ऑफ द टिप्स ऑफ लर्निंग अँड स्पीच इझिली. ओके, स्पीचचे टेक्निक मी सांगणारच आहे टिप्स, की बोलण्यासाठीचे पण काही टेक्निक्स आहेत, काही व्यायाम आहेत, ते जर आपण रेग्युलर केले तर नक्कीच तुम्ही उत्तम पद्धतीने बोलू शकाल. आणि बोलणं शिकण्यासाठी आत्मविश्वास हाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही अनेकदा असं होतं की खूप मोठे असाल तुम्ही, म्हणजे कुठल्या तरी मोठ्या पदावर असता, पण जेव्हा म्हणजे माझ्या पण अनेक मैत्रिणी अशा आहेत की उत्तम लिहितात, उत्तम त्यांच्याकडे अनेक गुण आहेत, पण त्यांना ते बोलू शकत नाहीत. आपल्याकडे म्हण आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की बोलणाऱ्याची माती पण विकते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही खपत नाही. तर म्हणजे सोनं आहे त्यांच्याकडे, पण त्यांना ते खपवण्याची शैली नाही, कारण की त्या बोलू शकत नाहीयेत. त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही स्वतःला व्यक्त करायचं शिका. नाही मी बोलू शकत नाही, नाही मी बोलू शकत नाही. चुकलं चुकू देत, काही फरक पडत नाही. पाण्यात पडलं, मी मगाशीच म्हटलं की स्विमिंग पूल वरून पाहायला नुसतं टेम्परेचर पाण्याचं पाहिलं म्हणजे आपल्याला स्विमिंग येणार असं नाहीये. पाण्यात पडलं, थोडंसं नाकात पाणी जाणार, गटांगळ्या खाणार, पण जेव्हा हळूहळू आपण सराव तेव्हा नक्कीच हातपाय हलवणार. तसंच आहे, एकदा चुकाल, दोनदा चुकाल, चुकू देत ना स्टेजवर, काही हरकत नाहीये. किंवा कोणाशी बोलताना कुठे आपल्याला जर प्रेझेंटेशन द्यायचंय, कोणाचं म्हणजे एखादी मीटिंग, अनेकदा असं होतं की एखाद्या मीटिंगमध्ये जरी आपल्याला बोलायचं असेल तरी पण आपण एक आत्मविश्वास तो कुठेतरी कमी पडतो की अरे हे महत्त्वाचं डील करायचंय. अनेकदा असं होतं, आणि असे अनेक जण आहेत की जे विचारतात की डील करतानाही असं होतं की आत्मविश्वास वाटत नाही. पण तो आत्मविश्वास येण्यासाठी मग त्याच्यामुळे अनेकदा असं आहे, बरीचशी अशी उदाहरणं आहेत की नको मी बोलू शकणार नाही, मग मी डील करायला जात नाही. अरे चुकू देत ना, नाही बोलता आलं तरी जा, प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला सरावत नाहीत, ती गोष्ट तुमच्या अंगवळणी पडत नाही, तोपर्यंत ती जमणारच नाही. त्याच्यामुळे होरशेळ सर तुम्हाला सांगेल की जा, बोला, व्यक्त व्हा. जेवढे तुम्ही बोलाल तेवढे तुम्ही व्यक्त व्हाल आणि तुम्हाला ते सवयीचं होईल, आणि नक्कीच तुमचं जे लर्निंग स्पीचिंग टेक्निक आहे ते नक्कीच डेव्हलप होईल. माझे मित्र आहेत, लेखक आहेत, ते लिहू शकतात पण बोलू शकत नाही. हो सर, हा अनेकांचा अनुभव आहे, मी मगाशीच म्हटलं तुम्हाला. तर त्यासाठीच प्रयत्न करा. ते स्वतःचं लिहिले, तुमच्या मित्राला अगदी मी त्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही सुरुवात स्वतःपासून करा. आणि आधी बोलणं आलेलं आहे, आधी लिहिणं आलेलं नाहीये. उगम हा बोलण्याचा झालेला आहे, आणि मग त्या बोलण्याला आपण माणसानी स्वरूप दिलंय ते लिखाण. म्हणजे आपण बोललेलं लक्षात राहावं, आणि ते इतकं सगळं लक्षात राहणं शक्य नाही, म्हणून आपण त्याला स्वरूप दिलंय लिखाणाचं. त्याच्यामुळे तुमच्या लेखक मित्राला सांगेल मी की तुम्ही जे लिहिलंय तर ते आधी तुम्ही बोललेलेच स्वतःशी. त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा मोठ्याने बोला. तुम्ही मगाशी सांगितलं तुम्ही लेखक आहात, आणि मी के अत्रेंचं तुम्हाला उदाहरण देईल की अत्रे सर अगदी मोकळ्या जागेत जाऊन जोरजोरात ओरडायचे, जोरजोरात बोलायचे, संवाद असे मोठ्या मोठ्याने म्हणायचे. त्यामुळे त्यांच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, तुम्ही व्हिडिओज बघा अत्रे सरांचे, की ते बोलणं, ती देहबोली आणि तो आत्मविश्वास तो कुठून आला, तर तो ह्याच सरावातून आला. तुमच्या लेखक मित्राला अगदी आवर्जून सांगा की स्वतःचं लिहिलेलं वाचत जा, ते रेकॉर्ड करा,
आणि मघाशी म्हटल्याप्रमाणे की असं काही नाहीये, हा एक जो आपल्याला लहानपणी अंधारातला जो बागुलबुवा आहे तोच बागुलबुवा आहे हा, की ज्याची आपल्याला भीती बसलेली आहे की नाही बाबा स्टेजवर गेलो तर लोक काय म्हणतील, मी चुकीचं बोललो तर लोक काय म्हणतील. तर हे सगळं मनातनं आपल्याला काढायचंय, बिनधास्त बोलायचंय, छान बोलायचंय. आणि त्याच्यासाठी आज 2 गोष्टी, भाषाशैली आणि उच्चारतंत्र. तर भाषाशैलीमध्ये मी सांगितलं की आपली भाषा जी आहे ती साधारण पुणेरी भाषा म्हणून आपण ती वापरतोय. खरं तर आता सध्या आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे मराठी भाषा टिकवण्याची. आपली इतकी गोड मराठी आहे, तर ती भाषा टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि शब्द हे भाषेला म्हणजे ऐकणाऱ्याला आणि बोलणाऱ्याला जोडणारा एक पूल आहे. मग आपला शब्दसंग्रह जेवढा जास्ती तेवढी आपली भाषा समृद्ध होणार. तेव्हा जेवढं वाचन करता येईल, जेवढं ऐकता येईल, जेवढं घेता येईल तेवढं घेत जायचं आणि ते सगळं ग्रहण केलं की नक्कीच आपण ते व्यक्त व्हायला शिकवू. तर साधारण भाषाशैली ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की वाक्य जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. एखादा मुद्दा संयमाने मांडला तर मिळणारा प्रतिसाद व तोच मुद्दा ताठर भूमिकेतून मांडला तर मिळणारा प्रतिसाद कसा असतो, इट्स डिपेंड्स ऑन दॅट सिच्युएशन. म्हणजे तिथं तो मुद्दा जर अगदी ताठरपणे मांडण्याची गरज असेल तर तो नक्कीच तुम्ही ताठरपणेच मांडा. काही ठिकाणी संयम ठेवून मुद्दा मांडला तर ते तुमचं महत्त्व राहत नाही. तुम्ही अगदी खूप छान प्रश्न विचारला की जिथं ताठर भूमिका हवी तिथे ती घेतलीच पाहिजे. आणि प्रतिसाद, आता हा एक फार एक मोठा विषय आहे प्रतिसाद. अनेकदा असं होतं की समोरून प्रतिसाद आला नाही की आपला आत्मविश्वास पुन्हा कमी कमी व्हायला जातो. त्याच्यामुळे प्रतिसादाची अपेक्षा न करता आपण आपलं काम करत राहायचं. फक्त मग त्याच्यासाठी काय आहे की आपला जो मुद्दा आहे तो बरोबर आहे हे जर आपल्याला पक्क माहिती असेल तर मग समोरचं, आता अशी जेव्हा सिच्युएशन असेल की तुम्ही ताठरपणे बोलतायत तर मे बी ते ताठरपणे बोलणं तुमचं एखाद्याला बोचलं किंवा एखाद्याला ते खटकलं तर तो तुम्हाला प्रतिसाद देणार नाही. त्याच्यामुळे अशा वेळेस प्रतिसादाची अपेक्षा करणं योग्य नाहीच, कारण तुम्ही ताठरपणे बोलत आहात. आणि जिथं संयमीपणे बोलताय तिथे नक्कीच प्रतिसाद मिळेल ह्याची खात्री आहे. त्याच्यामुळे आपली भूमिका आपण परिस्थितीनुसार मांडलीच पाहिजे. आणि तुम्हाला आता भाषा शैलीमध्ये मघाशीच सांगितलं की भाषा सोपी असली पाहिजे, सरळ केवळ वाक्य असलं पाहिजे. आणि प्रोफेशनली बोलताना हा समोरचा जो श्रोता असतो आपल्या, तो अगदी सामान्य आहे हे आपल्याला धरून चालायचं आहे. आणि तुमची भाषा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक असायला हवी. सकारात्मक म्हणजे कशी, अगदी छोटंसं उदाहरण, शाळेचं ॲन्युअल फंक्शन असू देत किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे, अनाउन्समेंट केली जाते, समोरच्या खुर्च्यांवर प्रेक्षकांनी कृपया बसू नये, त्या आमंत्रितांसाठी आहे. अरे तिथे आलेला प्रत्येक जणच आमंत्रित आहे की नाही, समोरच्या 2 रांगांवर कोणीही बसू नये असं म्हणण्यापेक्षा सर्व आमंत्रित प्रेक्षकांना विनंती की समोरच्या खुर्च्या सोडून बसावं, बसू नये, असं अगदी नकारात्मक आणि ऑर्डरिंग जर तुम्ही म्हणाल तर येणारा प्रेक्षक वर्ग नक्कीच दुखावला जातो की अरे म्हणजे जे पाहुणे येणार आहेत ते खूप जास्ती महत्त्वाचं. फॉर एक्झाम्पल पालक असतात शाळेमध्ये, महत्त्व असतं पाहुण्यांचं, पाहुण्यांना त्यांचं महत्त्व दिलंच पाहिजे. पण ती अनाउन्समेंट अशी केली जाते की अगदी म्हणजे त्या समोरच्या खुर्च्यांवर कोणीही बसायचं नाही. त्याच्यामुळे कुठेतरी दुखावला जातो श्रोतावर्ग किंवा प्रेक्षक वर्ग. त्याच्यामुळे आपली भाषा ही कायम सकारात्मक असावी, ऑर्डरिंग नसावी, विनंती कर. आता अनेकदा असं होतं की मी मान्यवरांना सांगते की स्वागत करावं. अरे सांगते, आपण तिथे सांगणारे कोणी नसतो, आपण निवेदक असतो. किंवा निवेदक जरी नसाल तरी कुठेही विनंती करते. अनेक निवेदकांच्या बोलण्यामध्ये सांगते किंवा त्यांनी द्यावं असं, हे ऑर्डरिंग, पुष्पगुच्छ द्यावं अशी विनंती करते. तर तिथे हा जो औपचारिकपणा आहे, जरी आपल्याला बोली भाषेमध्ये बोलायचं आहे तरी भाषेतला हा औपचारिकपणा पाळणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुमचं बोलणं हे सकारात्मकच असायला हवं. नकारात्मक नाही हा शब्द अतिशय कमीत कमी वापरला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण मी आता तुम्हाला दिलं की पुढच्या खुर्च्यांवर बसू नये, त्यापेक्षा प्रेक्षकांनी मागच्या खुर्च्यांवर बसावं, पुढच्या 2 खुर्च्या सोडून द्याव्यात असं जर बोललो तर नक्कीच ते समोरच्याला खूप असं अपमानास्पद वाटणार नाही. अनेकदा असं होतं की
ऑर्डरिंग असतं आणि मोस्टली हे वाक्य बोलण्याची सगळ्याच कार्यक्रमात गरज पडते आणि मॉब कंट्रोल करताना आपल्याला हे करावंच लागतं. पण ते नकारात्मक नसावं, त्याच्यामध्ये सकारात्मकता असावी आणि येणाऱ्या प्रत्येकालाच आपण आदर दिला पाहिजे. प्रत्येक म्हणजे जनता जनार्दन समजूनच, श्रोता हा आपला जनता जनार्दन आहे असं समजूनच आपण बोललं पाहिजे. त्याच्यामुळे सकारात्मक वाक्य खूप महत्वाचे आहेत. आणि असंही नाही बोलीभाषेमध्ये बोलायचं म्हणजे अगदी आपण काहीही बोलू शकतो. मकरंद अनासपुरेचा कार्यक्रम आहे, मकरंद अनासपुरे पाहुणा आहे, तर तेव्हा आपणही मकरंद अनासपुरेसारखंच निवेदन जर ग्रामीण भाषेत केलं तर ते तिथं म्हणजे योग्य राहणार नाही. आपल्याला तिथे प्रमाण भाषेत आपल्या भाषेतच बोलावं लागणार. मकरंद अनासपुरे भलेही बोलू दे ग्रामीण भाषेमध्ये, ते चांगलंच वाटणार, पण आपण निवेदन नाही करू शकणार. आपण मकरंद अनासपुरेसारखं बोलून निवेदन नाही करू शकणार. चल मक्या, तुला मी आता बोलवतो वगैरे मक्याच्या स्टाईलमध्ये. तिथे आपल्याला आपल्या प्रमाण भाषेतच बोलावं लागणार. तर आपण निवेदक आहोत, आपल्याकडे सूत्र आहेत, म्हणून आपण कुठलीही भाषा बोलू किंवा कुठल्याही पद्धतीने म्हणजे औपचारिक बोलायचं नाही म्हणून इतकंही अनौपचारिकपणा आपल्याला नकोय. तर ह्या पण गोष्टी काही बोलताना पाळल्या पाहिजे. आपली भाषा अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक असावी. विनंतीपूर्वक वाक्य वापरले. मी मघाशीच म्हटलं की आदरयुक्त विनंतीपूर्वक ही वाक्य वापरली पाहिजे. आणि शब्दशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या ग्रंथाचा, पुस्तकांचा वापर करावा? शब्दसंग्रह वाढवण्यासाठी शब्दकोश तर आहेच. रोज 5-5 शब्द तुम्ही वाचा शब्दकोशामधले, नक्कीच आपला शब्दसंग्रह खूप वाढेल. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी मराठीतून आहे, ती वाचली म्हणजे हा एक आपल्याकडे खूप मोठा गैरसमज आहे की भगवद्गीता, ज्ञानेश्वरी हे फक्त ज्येष्ठांसाठीच आहे. पण जर खरोखर आपल्याला आपली भाषा, आपले उच्चार जर सुधारायचे असतील तर ज्ञानेश्वरी वाचा, भगवद्गीता वाचा, विष्णू सहस्त्रनाम, अतिशय त्याच्यातले जे उच्चार आहेत विष्णू सहस्त्रनामातले, त्याच्याने पूर्ण श्वासांचा व्यायाम होतो. तर शब्दसंग्रह वाढवण्यासाठी तुम्ही शब्दकोश तर वाचाच. आणि त्याशिवाय एक वाळिंबेंचं पुस्तक आहे, मोरा वाळिंबेंचं, त्यांचं एक शब्दसंग्रहाचंच पूर्ण पुस्तक मिळतं, तर ते वाचा. त्याच्यामध्ये वाक्प्रचार, म्हणी, अतिशय छान छान म्हणी त्याच्यामध्ये आहे की ज्याच्यामुळे आपला शब्दसंग्रह वाढतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे जे वाचायला मिळेल, जिथे जे ऐकायला मिळेल ते टिपून ठेवा. एक डायरी करावी. त्या डायरीमध्ये आता कुठे गेलो आपण, कुठे कार्यक्रमाला जरी गेलो, त्या निवेदकांनी किंवा तिथे येणाऱ्या वक्त्यांनी जर छान काही वाक्य सांगितले, काही छान उदाहरणं दिली, ती पटकन आपण टिपून घेतली तर आपल्याला पुढे ते कुठेतरी वापरता येऊ शकतं. त्याच्यामुळे शब्दसंग्रह वाढवण्यासाठी जसं पुस्तकं वाचणं आवश्यक आहे तेवढंच ऐकणं पण आवश्यक आहे. ऐका आणि ते टिपून ठेवत चला, त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. उत्कृष्ट सूत्रसंचालकासाठी वेळेचे नियोजन कसे करावे व एका मिनिटात कमीत कमी किती शब्द उच्चारावेत? किती शब्द उच्चारावेत एका मिनिटात? तर साधारण त्या स्पीडवर अवलंबून आहे. एखाद्याची बोलण्याची स्पीड खूप जास्ती असते, एखाद्याची स्पीड खूप कमी असते. पण साधारण अगदीच तुम्ही बऱ्याच लोकांना अशी सवय असते की ते अगदी स्लो 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 सुरुवात अगदी हळूहळू सूत्रसंचलनाची करतात. किंवा इव्हन आपण एखाद्या कार्यक्रमात पाहुण्यांचं जरी पाहिलं, येणाऱ्या पाहुण्यांचं, तर त्यांचं पण असंच असतं की पटकन ग्रीप घेत नाही बोलणं. तर आपलं जे बोलणं आहे किंवा आपली जी गती आहे, लय आहे बोलण्याची, ती साधारण मध्यम असावी. ती खूप वेगवानही नसावी आणि अगदी खूप स्लो पण नसावी. मध्यम गतीने जर आपण बोललो तर एका मिनिटामध्ये कमीत कमी आपण 50 शब्द तर आरामात बोलू शकतो. मुलांमध्ये भाषा शैलीची आवड निर्माण करण्यासाठी काय करावं? मी मगाशीच सांगितलं की भाषा शैलीसाठी मुलांना जास्तीत जास्त पुस्तकं वाचायला द्यावी, सुरुवातीला छोटी छोटी आणि त्यानंतर मोठ्या मोठ्या पुस्तकांकडे मुलं वळू शकतात. तुकाराम गाथा अवश्य वाचायला पाहिजे. तुकाराम गाथाच नाही, तेच मी म्हटलं की आपल्याकडे हा समज आहे की सगळं झालं की चला आता देवाच्या पाठीमागे लागायचं आहे निवृत्तीनंतर. पण दासबोध हा तर एक उत्तम मॅनेजमेंट नोव्हल आहे म्हटलं तरी चालेल. जर्मनीमध्ये मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमामध्ये दासबोधाचा समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे दासबोध ही अतिशय सुंदर ग्रंथ आहे. सगळी आपली जी पौराणिक ग्रंथ आहेत किंवा आपल्या संतांनी जी आपल्याला
एवढी शब्दसंपत्ती दिलेली आहे ती सगळीच आपण वाचली पाहिजे. दुर्दैवाने आता होतंय ते बऱ्यापैकी, नवी पिढी पण या सगळ्याकडे वळतीये, पण मधल्या पिरियडमध्ये, मधल्या काळात अजिबातच ग्रंथांकडे दुर्लक्ष केलं गेलं. आता त्याचं बऱ्यापैकी महत्त्व लोकांना कळतंय. तर नक्कीच तुकाराम गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भगवद्गीता वाचा. सगळेच ग्रंथ एकदा तरी आपण वाचलीच पाहिजे योग्य पद्धतीने. हो, धन्यवाद सर. स्वागत देशा टीमकडून. ओके, तर हे भाषा शैलीबद्दल झालं. साधारण 10,000 लोकांमध्ये एक वक्ता असतो, असं एक रेशिओ असा आहे. सगळेच वक्ते होऊ शकत नाही किंवा सगळेच उत्तम बोलू शकत नाही, पण आज काळाची गरज आहे की 10,000 मध्ये एक नसला तरी चालेल, पण प्रत्येकाला बोलणं आलंच पाहिजे. कारण प्रत्येकच गोष्टीमध्ये बोलणं आवश्यक आहे. कुठलंही फील्ड असू द्या, त्याच्यासाठी बोलणं हे खूप प्रभावी पाहिजेच. त्याच्यामुळे आता खूप बदलली आहे ही सगळी जी पद्धत होती की एखादाच वक्ता एखादाच चांगलं भाषण करू, एखादाच चांगला बोलू शकतो, एखाद्याच वक्ता त्याच्याच फक्त भाषणाला गर्दी केली जाते वगैरे. तर असं नाही. अगदी शिक्षकापासून दुकानात काम करणाऱ्यापर्यंत सगळ्यांचं बोलणं प्रभावी असणं ही आज काळाची गरज आहे. तुम्ही कुठल्याही मोठ्या पदावर असू देत किंवा अगदी छोट्या पदावर असू देत, बोलणं हे आवश्यक आहेच. आपल्या भाषेचा किंवा आपली जे व्याकरण आहे त्याच्या उगमापासून आपण उच्चार तंत्राकडे आता वळूया. भाषेविषयी तर आता बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. भाषा शैलीविषयी जर अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता, म्हणजे मग मी उच्चार तंत्राकडे वळेल. दासबोध आणि तुकाराम गाथा करत आहात का सर? बेडगे सर, मला प्रश्न नाही कळला. म्हणजे दासबोध आणि तुकाराम गाथा करत आहात का? वाचलीच पाहिजे ही ग्रंथ. मनाचे श्लोक आहेत, छोटे छोटे मनाचे श्लोक देखील आपल्या उच्चारांसाठी खूप उपयोगी आहेत. आणि रामरक्षा पण आपण वाचली तर आपल्याला दमसाज आपला वाढतो रामरक्षेमुळे, पण विष्णू सहस्त्रनामामुळे. ओंकार म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर तुम्हाला तुमचा दमसाज वाढवायचा असेल तर ओंकारमध्ये आधी ओ वाढवायचा आणि नंतर म वाढवायचा. ह्या दोन्ही पद्धतीने जर ओंकार केला तर आपला दमसाज खूप वाढतो आणि खूप मदत होती. कोरोना काळामध्ये आमची जी बातमीपत्र आहेत ती 20 मिनिटांची बातमीपत्र होती. म्हणजे पूर्वी 10 मिनिटांचं जे बातमीपत्र द्यावं लागायचं ते 20 मिनिटांवर आलं. जे 5 मिनिटाचं होतं ते 10 मिनिटं द्यावं लागत होतं. तर 20 मिनिटांचं बातमीपत्र वाचणं म्हणजे खरोखर खूप अवघड गोष्ट आहे. आणि लाईव्ह असतात बातम्या, तर तेव्हा दमसाज वाढवणं इतकं आवश्यक होतं. छोटे छोटे वाक्य पण दम नाही लागला पाहिजे, ह्याच्यासाठी ओंकार ह्या पिरियडमध्ये खरोखर खूपच उपयोगी पडला. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही ओंकार रोज कराल तेवढं तुमचा दमसाज वाढेल आणि तुम्ही बोलण्याची कपॅसिटी तुमची ही खूप चांगली राहील. उच्चार तंत्र खूप महत्त्वाचा भाग आहे, हो प्रश्नच नाही. उच्चारांवरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही कसे बोलता. आणि आपल्याकडे मराठवाड्यात सर मगाशी कोणीतरी म्हटलं की मराठवाड्याची भाषा म्हटलं की हसतात, पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे मराठवाड्यामध्ये. आणि खरं म्हणजे हा मराठवाड्यात नाहीये, अनेक पुणेरी लोक पण पाहिलेले आहेत की न आणि ण ह्या दोन गोष्टीमध्ये, ह्या दोन शब्दांमध्ये अतिशय गफलत केली जाते आणि ते इतकं पोचतं कानाला. त्याच्यामुळे ण पाण्याचा आणि न नळाचा हे आपण इतक्या लहानपणापासून शिकतो, पण तरीही ती गफलत आजही अनेक लोकांची होतेच. तर त्याच्यासाठी आपण असं करूयात की आपल्या येणाऱ्या पिढीला ण आणि न चांगलं शिकवूयात. तर अशी माझी खूप इच्छा आहे की पालक म्हणून म्हणा किंवा शिक्षक म्हणून म्हणा, जे काय आपण जबाबदारी पार पाडतोय तर त्या माध्यमातून मुलांना उच्चार चांगले शिकवणं खूप आवश्यक आहे. घरात मुलांचा संवाद व दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आईची भाषा महत्त्वाची ठरते की वडिलांची? आईची किंवा वडिलांची असा काही फरक नाही येणार ह्याच्यामध्ये. मूल शेवटी दोघांनाही, आईलाही प्रिय आणि वडिलांनाही प्रिय, किंवा मुलाला आई वडील दोघंही प्रिय आहेत. त्याच्यामुळे दोघांनी पण संवाद साधायलाच पाहिजे. फक्त असं असतं की मूल आईजवळ जास्ती असतं
आई खूप जास्त वेळ मुलाला सांभाळते. वडील कामानिमित्त बाहेर असल्यामुळे मुलाचा आणि वडिलांचा सहवास खूप कमी असतो. त्याच्यामुळे एक असं समजलं जातं की आईमुळेच मुलाचं सगळं जे काय विकास होतो किंवा भाषा आईमुळेच जास्त चांगली बनते. पण थोड्या वेळासाठी जरी मूल वडिलांजवळ असेल तर ते पण जर वडील प्रभावी बोलले तर नक्कीच ते मुलाच्या मनावर कायम बिंबले जातं. त्याच्यामुळे हा तर फरक अजिबात नाहीये की आई किंवा वडील, दोघंही सारखेच आणि दोघांनीही मुलांशी संवाद साधलाच पाहिजे, शेअरिंग केलंच पाहिजे नक्कीच आई वडिलांनी. आणि जेवढं तुम्ही बोलाल म्हणजे अगदी लहान मूल 1.5-2 महिन्याचं जरी मूल असेल तरी पण जेवढं बोलाल तेवढी मुलांची ग्रहणशक्ती वाढत जाते. कुठेतरी ते ऐकत असतात, जरी त्याला कळत नसेल तरी. आपल्याकडे लहान मुलांशी बोलण्याची जी पद्धत आहे, अगदी 1.5-2 महिन्याच्या बाळाशी पण आई बोलत राहते, आजी बोलत राहते, पण त्याच्यामुळे खरोखर त्यांचा जो शब्दसंग्रह आहे किंवा त्यांची जी ऐकण्याची कपॅसिटी आहे ती खूप प्रचंड वाढते. त्याच्यामुळे मुलांसोबत घरात संवाद सगळ्यांनीच साधला पाहिजे. त्याच्यात आई आणि वडील असा फरक नकोय असं मला वाटतंय. आपल्या भाषेतच प्रकट झाले पाहिजे, हो प्रश्नच नाही. हे खूप महत्वाचं आहे. आधी आपल्या भाषेत, असं नाही म्हणणार मी की इंग्रजी बोलायचीच नाही वगैरे, ती काळाची गरज आहे, ती पण भाषा आहे. पण जेव्हा आपण आपल्या भाषेत सुरुवातीला प्रकट होऊ, आपण स्वतःला समजून घेतली, आपल्या भाषेत आपण स्वतःला समजून घेतलं तर आपण समोरच्याला समजून सांगू शकतो. आधी स्वतःची भाषा पूर्ण आत्मसात करूया आणि मग दुसऱ्या भाषेकडे वळूयात. आपल्या भाषेचं व्याकरण आपण पक्क केलं की नक्कीच आपल्याला दुसरी कुठलीही भाषा अवघड जात नाही. पण प्रॉब्लेम असा होतो की इंग्रजी आणि मराठी या दोन्हीमध्ये मुलांची अतिशय दोलायमान परिस्थिती आहे सध्याची, आणि त्याच्यामुळे मुलांना धड इंग्रजी बोलू शकतायत आणि ना धड मराठी बोलू शकतात. एखादा आकडा सांगितला तर मग इंग्लिशमध्ये, मराठीत 57 म्हटलं की म्हणजे किती, मग 57 सांगावं लागतं. इतकी आपली दयनीय अवस्था आहे. पण आता नवीन धोरणात कदाचित ते बदलू शकतं. इंग्रजी आवश्यक आहेच. जागतिक पातळीवर जर तुम्हाला जायचं तर इंग्रजी तुम्हाला शिकावी लागणार, आवश्यक आहे. पण आधी आपण आपल्या भाषेत क्लिअर होऊयात, आपल्या भाषेत सगळं समजून घेऊया, मग आपण दुसऱ्या भाषेत अतिशय उत्तम पद्धतीने समजू शकतो. संवाद घरात राहिलाय का हे महत्वाचे आहे. हो, खूप आवश्यक आहे घरातला संवाद. आणि घरातल्या संवादात पुन्हा भाषेचं महत्त्व किंवा प्रभावी बोलण्याचं महत्त्व येतच. मुलांशी पण सकारात्मकच बोललं पाहिजे. म्हणजे प्रभावी बोलणं फक्त वक्ता म्हणून किंवा बाहेर एखाद्या मोठ्या पदावर आहेत म्हणून पाहिजे असं नाही, तर प्रभावी बोलणं अगदी घरातल्या नात्यांमध्ये पण पाहिजे. त्याच्यामुळे मुलांशी संवाद साधायचा तर तुम्ही प्रभावी पद्धतीने जास्तीत जास्त म्हणींचा उपयोग करा, चांगले चांगले सकारात्मक वाक्य मुलांना सांगा, म्हणजे नक्कीच मुलांवर त्याचा प्रभाव राहील. आईवडिलांनी जे बोलले तसंच मूल शिकतात. मग आईवडिलांचे उच्चार तंत्र कसे असावे. आता हाच भाग आहे परत की उच्चार तंत्र आपण वाढत गेलो, आपली पिढी, उच्चारांवर आपण एवढं लक्ष दिलं नाही, पण आपण आपल्या पुढच्या पिढीला उच्चार शिकवूयात. तर त्याच्यासाठी आपण आतापासून इथून पुढे सुरुवात करूया. आजपासून आपण सगळे आपल्या उच्चारांवर लक्ष देऊयात, भर देऊयात. तर उच्चार तंत्राकडे जायचं तर अतिशय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन. धन्यवाद होनाळे सर. प्रयत्न करतीये तुम्हाला जेवढी माझ्याकडे माहिती आहे किंवा जेवढा आत्तापर्यंतच्या आकाशवाणीच्या अनुभवावर शिकले आहे ते सगळं तुम्हाला देण्याचा. बक्कळ म्हटले की लातूरचा, हो नक्कीच अशी भरपूर शब्द आहेत. आलते गेलते म्हटले की औरंगाबादचा किंवा उभा ठाकला सेलूचा, भरपूर शब्द आहेत. इकडे आपली वऱ्हाडी वेगळी, एवढंच काय, औरंगाबादवरून पैठणला गेलं की आमच्या पैठणची भाषा वेगळी, खूप फरक पडतो. तर हा खूप आणखीन एक व्हास्ट सब्जेक्ट आहे चर्चेचा. तर आपण उच्चारांकडे वळूयात. साधारण बाराखडी जर आपण पाहिली तर ती शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण पहिल्यापासून म्हणत आलो असतो ना तर नक्कीच आपले उच्चार खूप चांगले राहिले असते. म्हणजे जे बाराखडीतले उच्चार आहेत तर ते काही त्याची पद्धती आहे. जसं कंठ, म्हणजे जे शब्द घशातून बोलले जातात ते कंठ, जे टाळूला चिटकून जीभ टाळूला चिटकते आणि तिथून जो शब्द निघतो ते तालव्य. त्याच्यानंतर दंत तालव्य, की जीभ आपली दाताला चिटकते, दात आणि टाळू ह्या दोन्हींना चिटकून जो शब्द बाहेर पडतो तो दंत तालव्य.
त्याच्यानंतर नुसते दंतव्य, काही शब्द असे आहेत की जे नुसते दंतव्य आहे, फक्त जीभ दाताला चिटकवून जो शब्द बाहेर पडतो ते दंतव्य आणि ओष्ठव्य. तर फक्त ओठ हलवून जे शब्द बोलले जातात ते ओष्ठव्य. तर कंठ म्हणजे गळ्यातून बोलले जाणारे काही शब्द सांगेल की अ, आ, क, ख, ग, घ. आता इथे ना आपण जीभ हलवतोय ना ओठ हलवतोय, तर हे झाले गळ्यातनं बोललेले. पण आपण तसं होत नाही. क, ख पूर्ण गळ्यातून ते बोलले जात नाही. जेव्हा आपण बाराखडी शिकलो तेव्हा जर ते फक्त गळ्यातनंच तुम्हाला म्हणायचे आहेत असा आपला जर सराव झाला असता किंवा तसं आपल्याला शिकवलंही गेलं असेल, पण ते कालांतराने किंवा आपण त्याला इतकं महत्त्व देत गेलो नाही, उच्चारांवर एवढा भर दिला गेला नाही, शाळेत शिकवलंही असेल, पण अगदी शब्द न शब्द की हा कंठ, हा कंठ्य शब्द आहे, हा औष्ठव्य शब्द आहे, हा तालव्य शब्द आहे, इतकं आपण त्याच्या खोलात गेलो नाही, त्याच्यामुळे कदाचित हा उच्चारांचा प्रॉब्लेम आलेला असेल. तालव्य म्हणजे टाळूला जीभ चिटकवून स, च, छ, ज, झ हे शब्द टाळूला जीभ चिटकवून म्हणायचे आहेत. त्याच्यानंतर दंत तालव्य आहे. तर काही शब्द असे आहेत की जे दात आणि टाळू दोन्हींचाही उपयोग करून आपल्याला म्हणायचे आहेत. जसं आता जड, जड हा शब्द दंत तालव्य आहे. जड म्हटलं की फक्त टाळूला एकच शब्द आहे, पण त्याचा उच्चार वेगवेगळा होतोय. जग, जग हा दंत तालव्य आहे. जग म्हणणं म्हणजे जसं जगायचं तसं जग, आणि जग, जग म्हणजे सृष्टी. तर ह्या जगला आपण जीभ टाळूला चिटकवतोय. तर हा शब्द छोटासा, अगदी अक्षर छोटंसं, पण त्यातला फरक एवढा मोठा आहे. ज शब्द दोन पद्धतीने, ज हे जे अक्षर आहे तर ते दोन पद्धतीने म्हटलं जाते, ज आणि ज. तर हे जड शब्द आहेत. काही काही दंत तालव्य शब्द हे जड शब्द मानले जातात. तर हा असा फरक आहे. श, श, हा एक खूप मोठा प्रश्न आहे की श आणि श. श, श हा तालव्य आहे. मोठा श जो आहे तो तालव्य आहे, तो फक्त टाळूला चिटकून म्हटला जातो. श, श हा दंत तालव्य आहे. दोन्ही पण म्हटले जातात, श आणि श. तर श हा शब्द थोडीशी हवा जाते श, मोठा श म्हणताना. भाषा, पण भाषा म्हटलं की त्याच्यातला आपल्याला अर्थ गेला पूर्ण, भाषा आणि भाषा. तर श आणि श मधला, जसा ण आणि न मधला फरक आहे. तर मोठा श हा आहे तो जीभ टाळूला टेकून म्हणायचा, आणि छोटा म्हणजे शहामृगाचा जो श आहे तो थोडासा दंत तालव्यकडे जातो. त्याच्यानंतर हे जे जड शब्द आहेत तर ते तेवढ्या शास्त्रोक्त पद्धतीने किंवा तेवढ्या उच्चार तंत्राने म्हटले जात नाहीत. त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो. साधारण असं मानलं जातं आपल्याकडे की पुराणकथांमध्ये असं सांगितलं जातं की महिषासूर मर्दिनी जेव्हा तिच्या मुखातनं श्वास बाहेर पडला तेव्हा पहिल्या श्वासात स्वर बाहेर आले आणि दुसऱ्या श्वासामध्ये व्यंजन बाहेर आले, आणि तिथून हा अक्षरांचा उगम झाला असं आपल्याकडे मानलं जातं. आणि मग त्याच्यानंतर महर्षी पाणिनी यांनी हे व्याकरण पूर्ण विकसित केलं. म्हणजे अनेक जण व्याकरणावर अभ्यास करणारे आहेत, पण पाणिनींनी जे व्याकरण विकसित केलं ते पाणिनीचं व्याकरण आपण प्रमाण समजून, संस्कृतमध्ये पाणिनींनी व्याकरण लिहिलं. पाणिनीचं अष्टाध्यायी नावाचं जे त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यावरून हे संस्कृतचं व्याकरण घेतलं जातं, आणि मराठीतलं व्याकरण हे पूर्णपणे संस्कृतवरूनच घेतलेलं आहे. म्हणजे संस्कृतला मराठीची जननी म्हटलं जातं. तर हा जो सुरुवात आहे ही जी व्याकरणाची ती अशी झालेली आहे. पाणिनींनी असं मानलं जातं की शंकराच्या डमरूतून जे ध्वनी निघतात त्याच्यावरून मग पाणिनींनी हे सगळे व्याकरणाचे स्वर व्यंजन तयार केले संस्कृतमधून, आणि मग नंतर ते आपण मराठीमध्ये विकसित केले. असं एक आपल्याकडच्या व्याकरणाची एक समज आहे किंवा एक आख्यायिका सांगितली जाते. त्याच्यामुळे हे जे स्वर आणि व्यंजन आहेत ते पूर्णपणे आपल्या शरीराचा, आपल्या पूर्ण प्रकृतीचा विचार करून बनवले गेलेले आहेत. ते इतके सुंदर आहेत की खरोखर आपण त्या पद्धतीने जर उच्चारले तर आपले कितीतरी आजार कमी होऊ शकतात. इतकी ताकद आपल्या ह्या स्वर व्यंजनामध्ये आहे, पण आपण तेवढा तो सराव करत नाहीत म्हणा, किंवा ते गांभीर्य अजून नाही आहे. आणि अशा या लाईव्हच्या माध्यमातून किंवा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत आम्ही नेहमीच पोहोचवण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. साधारण पाणिनींनी 4000 सूत्र सांगितलेले आहेत,
आणि उच्चाराचे जे 4000 सूत्र सांगितलेले आहेत ते 2.5 तासात आपण पूर्ण करू शकतो. आठवड्यातून एकदा जरी आपण ते अष्टाध्यायी वाचलं पाणिनीचं, अवघड आहे खूप, संस्कृत आहे, ज्यांना संस्कृत येत नाही त्यांच्यासाठी ते खरोखर अवघड आहे, पण प्रयत्न करायला हरकत नाही. त्याच्यामुळे हे उच्चार जे आहेत ते त्या ह्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की साधारण उच्चार कसे असतात. ऱ्हस्व, दीर्घ, लांबट, तोकडे हे उच्चारांचे प्रकार आहेत. आता ऱ्हस्व दीर्घ आपल्याला माहितीच आहे. मी काही शब्दांची तुम्हाला उदाहरणं सांगेल ऱ्हस्व दीर्घची किंवा अकारांत आकारांत. तर व्याकरण हे मुलांना शाळेत जास्त प्रमाणात शिकवले पाहिजे तसं होत नाही. हाच प्रॉब्लेम आहे. किंवा शिकवलंही जातं पण ते तेवढं बिंबवलं जात नाहीये, कारण की भाषेचं महत्त्व तेवढं राहिलं नाही. मॅथ्स, सायन्स ह्याला जेवढं महत्त्व आहे तेवढं भाषेकडे लक्ष दिलं जात नाहीये. तर त्याच्यामुळे जरी शाळेत नाही शिकवलं गेलं तरी आपण घरातून शिकवूयात. आपण आजपासून सुरुवात करूयात उच्चारांवर मुलांच्या. आपण आजपासून काम करूयात, काहीच हरकत नाहीये. आपण आधी आपल्यापासून सुरुवात करूया. मी तुम्हाला बरीच पुस्तकांची नावं सांगितली किंवा तुम्ही सर्च करा. तुम्हाला हे सगळं पाणिनीचं तुम्हाला अष्टाध्यायी ह्याच्यावर यूट्यूबवर सापडू शकतं. तुम्हाला वाळिंबेंचं मी पुस्तक सांगितलं ते तुम्ही वापरून बघा, ते वाचून बघा, नक्कीच फरक पडेल. शब्दकोशातले 5 शब्द रोज आपण आपल्या संग्रही जर ठेवले, ज्ञानात भर घालण्यासाठी वाचले तर खूप फरक पडू शकतो. तर आपले जे उच्चार आहेत ते दीर्घ आणि ऱ्हस्व किंवा अकारांत आकारांत, म्हणजे आपण लिहिताना लिहितो पण बोलताना आपण आणीची णी पहिली हे आपण लिहिताना व्यवस्थित लिहितो, पण ते बोलण्यात येतं का आपल्या? तर हे जे आहे हे आपल्या कानांना जसं वाचलं की कळतं की अरे आणि दुसरी णी लिहिली, चुकीची लिहिली, ती आपल्याला बोलताना पण कळते. तर एक छोटे छोटे उदाहरणं तुम्हाला काही शब्द सांगले. आता उपहारगृह असं आपण वाचतो, ऍक्च्युली उपहारगृह नाही आहे ते उपाहारगृह आहे. उपआहार, सर्रास उपहारगृह आपण वाचतो सगळीकडे, पण उपाआहार, उपाहारगृह. आणि उपहार म्हणजे भेट आणि उपाहार म्हणजे जो फराळ नाश्ता. उपआहार आहे, आहाराचा उप, छोटासा खाणं म्हणजे उपाहार. तर इथून सुरुवात आहे आपली. पण नक्कीच सर छान वाटलं, निदान तयारी दाखवली की आजपासून नक्कीच तयारी करू म्हणून. थोड्या प्रमाणात का होईना आजच्या या लाईव्हमधनं 5 जणांना जरी वाटलं तरी पण ते यश समजेल मी ह्या लाईव्हचं, की उच्चारांवर आजपासून अभ्यास किंवा छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करा. तर आपण कधीच विचार केला की उपहारगृह लिहिले असतं, पण उपहारचा अर्थ काय हा आपण कधी विचारच केला नाही. लिहिलेला आहे उपहारगृह, आपण वाचलंय उपहारगृह, पण त्या तो शब्द आहे उपहारगृह. छोटासा आहार म्हणजे आहाराचा उपआहार. पण असे अनेक शब्द आहे. हे एक मी तुम्हाला उदाहरण दिलं. आता उच्चारांमध्ये गृह हा शब्द आहे. गृह असं पूर्ण म्हटलं जात नाही. ग्रहप्रवेश हा शब्द तर आपण खूपच ऐकतो. गृहप्रवेश आहे आमच्याकडे. गृहप्रवेश, गृह हा शब्द पूर्ण त्या पद्धतीने उच्चारला गेला पाहिजे. असे हे जे ऱ्हस्व दीर्घ बोलण्यातले त्याच्याकडे म्हणजे ते आपल्याला जाणवले पाहिजे. इतकं आपलं उच्चार तंत्र शुद्ध असलं पाहिजे किंवा ते पक्कं असलं पाहिजे. आता जसं शीर, शीर दोन्ही वेळेस शीर म्हटलं. शीर म्हणजे डोकं आणि शीर म्हणजे रक्तवाहिनी आपली, ही शीर, शरीरातली शीर. पण ते बोलण्यातनं तेवढं आपल्या ओठांची, आपल्या जिभेची, आपल्या टाळूची तेवढी हालचाल झाली पाहिजे की जसा तो उच्चार आपल्याला शीर म्हणजे जेव्हा आपण दीर्घ उच्चारतो तेव्हा ते दी वाढतं, इकारांत त्याचा वाढतो, दुसरीच दी त्याच्यामध्ये येते. पण जेव्हा पहिलं द्यायचं असेल शीर, हे झालं डोकं आणि शीर ही झाली रक्तवाहिनी. त्याच्यानंतर लक्ष हा शब्द, लक्ष म्हणजे संख्या आणि लक्ष्य म्हणजे ध्येय. क्षला य जोडलेला आहे ते लक्ष आहे आणि नुसतं लक्ष म्हणजे संख्या आहे. तर असे अनेक शब्द आहेत ज्यांचे उच्चार आपल्याला नव्याने शिकायचे आहे. आपण खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद कुलकर्णी सर. प्रयत्न करते आहे. आता सण आणि सण बोलताना आपण काय सण म्हणतो, इसवी सण सहज बोलले जातो, पण तिथे पूर्ण अर्थ बदलतो त्याच्यामुळे. तर सण म्हणजे वर्ष आणि सण म्हणजे आपण आमच्याकडे सण आहे. सण या शब्दाचा ऍक्च्युअल अर्थ आहे की चांगला दिवस,
सण म्हणजे आपण कुठल्या तरी सण समारंभ वगैरे म्हणतो, पण सण या शब्दाचा अर्थ आहे चांगला दिवस. तर सण आणि सण, पण बोलताना आपल्या एवढी ही गोष्ट लक्षात येत नाही. आता सूत, सूत म्हणजे दोरा, आणि सूत म्हणजे सूत म्हणजे मुलगा, पुत्र, मुलगा म्हणजे सूत, आणि सूत म्हणजे दोरा. तर सू म्हणजे दीर्घ आणि ऱ्हस्व, हा उकारामध्ये पण फरक असतो. सूचना हा शब्द सूचना, सूचना असा नाही येणार, तो सूचना म्हणजे आपल्याला दुसराच सू म्हणायचा आहे, दुसराच उकार तिथं द्यायचा आहे. तर हे जे उच्चार तंत्र आहे, म्हणजे जसं आपण लिहिताना, आणि खून म्हणजे हत्या, असं पटकन लक्षात येत नाही की खून खून खून, पण त्याच्या मागे खूप असा अर्थ आहे, खूप व्याकरण आहे आणि खूप तंत्र आहे. तज्ज्ञ, आता तज्ज्ञ असं म्हटलं जातं, सर्रास आपण तज्ज्ञ म्हणतो, पण शब्दकोशात जर पाहायला गेलं तर ज ला ज्ञ जोडलेला आहे आणि तो शब्द आहे तज्ज्ञ. त्याच्यामुळे ह्या ज्या बारीक गोष्टी आहेत त्या आपण ऑब्झर्व, आणि शाळेमध्येच आता हे जसं जसं आम्ही आकाशवाणीवर आलो किंवा निवेदनाच्या क्षेत्रात उतरलो, तेव्हा या गोष्टी हळूहळू समजत गेल्या की हा असा फरक आहे, खूण आणि खून. हो, आता खून जे जे आहे दुसरं खून, ते दुसरा आहे, तो दीर्घ खू आहे, म्हणजे उकार जो आहे तो दुसरा उकार आहे. पहिल्या खूणचा उकार पहिलाच आहे, तुम्ही चिन्हाचा खूण जे आहे त्याचा उकार पहिला आहे. त्याच्यानंतर चीर, चीर म्हणजे भेग, आणि चीर म्हणजे हरण करणं. तर हा असा फरक आहे, पहिली दुसरी. वन आणि वण, हो, आता हे पण वन म्हणजे आपलं जंगल वगैरे वन. तर हा फरक पटकन आपल्याला लक्षात आला पाहिजे. शाळेत शिक्षण झाले नाही, घरीच लिहिणे वाचणे शिकल्यामुळे शुद्ध बोलता येत नाही, काय केले पाहिजे? पुस्तकं वाचा, आणि ज्यांची भाषा शैली खूप चांगली आहे, बातम्या ऐका असं म्हणेल मी नक्कीच. रेडिओ ऐका, आकाशवाणी ऐका, आणि खरोखर म्हणजे किंवा सह्याद्री वाहिनी, दूरदर्शन, ह्याच्यावरची हिंदी पण जर आपल्याला उत्तम हिंदी ऐकायचं असेल तर दूरदर्शनच्या बातम्या तुम्ही ऐका. इतर माध्यमांना आपल्याला काहीच म्हणायचं नाहीये, पण अगदी जी भाषा आहे, उत्तम भाषा शैली किंवा प्रमाण भाषा आहे, किंवा कुठे कुठला शब्द वापरला गेला पाहिजे. आमच्याकडे 4-4 पानांच्या बातम्या येतात, पण आम्हाला त्यातून अगदी निवडकच शब्द घ्यावे लागतात. 4च ओळींची बातमी घ्यायची असती, मग त्याच्यासाठी योग्य शब्द वापरले गेले पाहिजे. आता साधी गोष्ट आहे, सध्या कोरोनाच्या बातम्या आहेत, तर वाक्य असं आहे की कोरोनाचे नवे 15 कोरोनाचे नवे रुग्ण, 15 कोरोनाचे नवे रुग्ण. आता हे वाक्य कितपत योग्य आहे की 15 कोरोनाचे नवे रुग्ण, पहिले काय आला पाहिजे? कोरोना आला पाहिजे. कोरोनाचे 15 नवे रुग्ण किंवा नवे 15 रुग्ण. तर ही जी आहे पद्धत वाक्यांची किंवा शब्दांची, ती योग्य पद्धतीने मांडणी केली पाहिजे. आता तुम्ही ऐकत राहा, जरी तुमचं शालेय शिक्षण झालेलं नसेल तरी ऐकून ऐकून तुमच्यात त्या सगळ्या गोष्टी ग्रहण करायची क्षमता वाढेल. शब्द कसे असावेत हे हळूहळू कळेल, आणि नक्कीच शिकाल. आजपासून सुरुवात करा. पुस्तकं वाचा, व्याकरणाची पुस्तकं वाचा, आणि वाचन जर अजूनही जड जात असेल तर बाराखडीपासून सुरुवात करा, काहीच हरकत नाहीये. त्याच्यामुळे बाराखडीपासून जर सुरुवात केली तर उलट उत्तम पद्धतीने तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने, आमच्या सगळ्यांपेक्षा ज्यांनी लहानपणी शिकले त्यांच्यापेक्षा चांगलं तुम्ही करू शकाल याची खात्री आहे. तर ही काही शब्द आहेत. आता त्याच्यानंतर आवाजासाठी काही मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगेल. दिन आणि दिन, हां, दिन पहिला दी असेल तर तो दिवस, आणि दिन म्हणजे दुसरा असेल तर दिन, गरीब. साधारण दुसरी वेलांटी जेव्हा येते तेव्हा पुढचा शब्द अकारांत येतो. दिन, त्याला एक छोटासा अकारांत लागतो. दिनला अकारांत लागला नाही, त्याचा जो अ आहे न मधला तो लांबत नाही. दिन, ह्याच्यातला जो नचा अकारांत आहे तो लांबतो. तर हे असे फरक आहे. शब्द आणि उच्चारांची माहिती अतिशय छान. धन्यवाद नितीन सर. तर उच्चार तंत्रामध्ये आपण ह्या काही गोष्टी पाहिल्या. मराठीचं वेगळं असं व्याकरण नाहीये, संस्कृतवरूनच मराठीचं व्याकरण घेतलेलं आहे. आवाज कशा प्रकारे बोलते वेळी ठेवायला हवा. आता आवाजाचे पण अनेक प्रकार आहेत. जसं
खर्जातला आवाज, वरच्या पट्टीतला आवाज, मध्यम आवाज. तर आपल्या आपल्या आवाजाच्या प्रकारानुसार आपला आवाज कसा आहे हे आधी आपण थोडंसं टेस्ट करायला हवं की कुठल्या पद्धतीतला आहे. अगदी वरच्या पट्टीतला असेल तर मग आपण आवाजाची लय कमी ठेवायला हवी. अनेकदा असं होतं की आता जसे मी तुम्हाला काही शब्द सांगितले, ओष्ठव्य, दंतव्य, फ, ब, भ, हे शब्द बोलताना माईकवर हमखास आदळतातच. कारण की आपण ते फ असे बोलतो, तर ते फ एवढी हालचाल करायची गरज नसते, पण ते असं होतं की आपल्याला ती सवय लागलेली आहे. फ, प, भ हे माईकवर आदळणारे अगदी शब्द आहेतच. तर ते उत्तम पद्धतीने, चांगल्या पद्धतीने उच्चारले तर तो जो एक हवा, ह्या शब्दांना खरं म्हणजे काही शब्द असे आहेत की आता हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे. एकेका शब्दावर खूप अभ्यास होऊ शकतो, खूप चर्चा होऊ शकते. तर काही शब्द असे आहेत की जे शब्द उच्चारताना आपल्या तोंडातनं हवा सोडावीच लागते, ती निघतेच. पण काही शब्द आहे की तिथे टाळायचे असते, आपल्या तोंडातनं हवा येणं टाळायचे असते ते अक्षर उच्चारताना. पण प, फ, ब, भ हे शब्द जे आहेत ते उच्चारले की हमखास ते आदळतात माईकवर. त्याच्यासाठी हे जे प्रकार आहेत, कंठ्य, तालव्य, दंततालव्य, ओष्ठव्य, ह्या प्रकारांची थोडीशी माहिती. साधारण काय माहिती का, बाराखडीमध्ये आपल्या प्रत्येक 5व्या अक्षरानंतरचा अक्षर हा अनुनासिक आहे. हे एक जर ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक 5वा शब्द हा अनुनासिक आहे. तर हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि भाषा शैलीमुळे व्यक्ती प्रभावी ठरते. नक्कीच यावर विश्लेषण असं सांगेल मी की प्रसन्नता तर चेहऱ्यावर हवीच. आपण जे बोलतो आहे, अनेकदा असं होतं की लोकांपर्यंत आपला चेहरा दिसत नाही, खूप मॉब असेल तर चेहरा दिसत नाही, पण आपल्या आवाजातून ती प्रसन्नता नक्कीच जाणवते. आता साधारण आमच्याकडे निधनाची बातमी असेल तर म्हणजे आकाशवाणीच्या ह्या एकालाईत दिल्या जाणाऱ्या बातम्या आहेत, त्याच्यामुळे तिथे अगदी आम्ही साधारण आपल्याकडे आता पाहतो की बातमी लादणं हा प्रकार आकाशवाणीवर नाही. एखाद्याचं एखाद्याला मोठा पुरस्कार मिळाला तरी पण ती आम्ही संथलईतच सांगणार, आणि एखाद्याचं निधन झालं तरी पण ती संथलईत, भूकंप आला तरी पण ती बातमी संथ आणि त्याच एकाच पट्टीत सांगितली जाते. पण तो आवाज जो आहे निधनाच्या बातमीमध्ये मात्र थोडंसं कुठेतरी आम्हाला एक छोटासा एक लय जी आहे थोडीशी खाली घ्यावी लागते, किंवा कुठेतरी ते निधन ओरडायचं नाहीये पण कुठेतरी ते निधन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशा पद्धतीची ही लय असते किंवा एक पट्टी असते. तर ती आपल्या आपल्या आवाजावर आहे. आपल्या आपल्या आवाजाचा अभ्यास करा आणि त्याच्यानुसार आवाजाची लय कमी जास्ती करता येते. भूगोल या शब्दात उकार ऱ्हस्व का नाही, दीर्घ उकार का दिले आहेत? आता सर हा फार मोठा विषय आहे की कुठल्या शब्दाला कुठला उकार आणि कुठला हे दिलेला आहे. तर भूगोल शब्द, भू जर विचार करायला गेलं, जर माझ्या ह्याच्यानुसार, तर भू मुळातच मोठी भूमी आहे. त्याच्यामुळे भूगोल हा शब्द दीर्घ दिलेला म्हणजे दुसरा उकार दिलेला असेल. प्रत्येक शब्दाचा तसा अभ्यास करून मग ते ठरवता येईल आपल्याला की ह्या शब्दाला हे ऱ्हस्व का, हे दीर्घ का. त्याच्यानंतर मोठ्याने जोरात आवाज उच्चारले पाहिजे का, शब्द म्हणायचे, अक्षर म्हणायचंय का सर तुम्हाला? मोठ्याने शब्द उच्चारलेच पाहिजे. आपण म्हणजे अगदीच खूप मोठ्या मोठ्याने आपल्याला बोलायचं नाहीये जेव्हा निवेदन करतो तेव्हा, पण अगदीच कमी लईमध्ये पण बोलायचं नाहीये, कारण की आपल्याला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांना कान टवकारायला नको की काय बोलतायत. तर इतकी पण आपली बोलण्याची लय कमी नकोय. घरात मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना जोरात मोठ्याने बोललं तर चालतं का? अशा आवाजात बोलल्यामुळे काय होऊ शकते? नाही, घरात मुलांना किंवा मोठ्यांना नाही बोलायचंय आपल्याला जर प्रभावी बोलण्यासाठी. मी मगाशीच म्हटलं की एकटे बोला. म्हणजे हे पण सांगितलं मी की अनेकदा असं होतं की आपलं आपण जरी बोलायला गेलो, म्हणजे असं आपण कधीच करत नाही की चला मी एकटीच मनाशी बोलतीये काहीतरी, असं आपण करत नाही. किंवा एक छोटंसं उदाहरण देते की मध्यंतरी आम्ही एक कार्यशाळा घेतली होती महिलांसाठी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची किंवा कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठीचीच कार्यशाळा होती. 10 ते 12 महिला होत्या. माझ्या घराच्या हॉलमध्येच आम्ही ती कार्यशाळा घेतली. माझ्या हॉलमध्ये असा एक गोल सोफा आहे, त्या सोफ्यावर एक 15 जणी त्या बसलेल्या होत्या आणि त्यांना फक्त एवढं सांगितलं होतं की
येऊन तुम्हाला समोर बोलायचे. तिथे माईक नव्हता, तिथे व्यासपीठ नव्हतं किंवा तिथे मॉबही नव्हता. तेवढ्याच त्या एकमेकींना ओळखणाऱ्या 15 जणी. पण गंमत अशी झाली की त्या सोफ्यावर मस्त रिलॅक्स बसलेली एखादी मैत्रीण ती जेव्हा समोर सगळ्यांच्या समोर येते तेव्हा तिचे हातपाय कापू लागले, तेव्हा ती थरथरू लागली किंवा तिला तेव्हा भीती वाटायला लागली. याचं कारण काय? कारण की अशी बोलण्याची प्रॅक्टिसच नाही, असं बोलण्याची सवयच नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण बोलत गेलो. पण याचा अर्थ नाही की आपल्याला घरातल्यांशी बोलायचं. तुम्ही एक रोज किंवा आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा हा सराव करून बघा की घरामध्ये आपण शांतपणे एखादं दार बंद करून आपण ही प्रॅक्टिस करायची. आपल्याला लोकांवर ओरडायचं नाहीये, नाहीतर ह्या लाईव्हचा परिणाम असा होईल की घरात ओरडायचं सांगितलंय, बोलायचं सांगितलंय म्हणून. तर असं काही नाहीये की घरातल्यांवर ओरडा. ही आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. जसं पूर्वी आपल्याला आता हे मागे पडलं असंच म्हणावं लागेल की आरशात बघून बोलायचं. तर आता ते बऱ्यापैकी मागे पडलं. आपल्याला व्हिडिओची एवढी फॅसिलिटी मिळतीये. तर बोला, स्वतःचे व्हिडिओ करा आणि तुलना करून आपण समजू शकतो. तर मला वाटतं बऱ्यापैकी आपण उच्चार तंत्र आणि हे सगळं कव्हर केलेलं आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नाला उत्तर देऊयात आता. सगळ्यांच्या प्रश्नाची पण उत्तरं जवळपास देण्यात आली असं वाटतंय. एक वाचिक अभिनय म्हणून श्रीराम लागूंचं पुस्तक आहे. तर ते पुस्तकही अतिशय उपयोगी आहे की वाचण्याचा पण अभिनय असतो. साधारण अभिनय म्हणजे आपण वेगळ्या पद्धतीचा समजतो. म्हणजे अभिनय म्हणजे अभिनय की स्टेजवर जायचं आणि देहबोली वगैरे. पण वाचिक अभिनय हा देखील एक प्रकार आहे. तर ते पुस्तक वाचलं म्हणजे मगाशी कोणीतरी विचारलं की कुठली पुस्तकं वाचावीत म्हणून मुद्दाम सांगतेय. कारण की स्टेजवर उभं राहताना पण देहबोली, प्रत्येक प्रकाराची देहबोली वेगळी आहे. नाटकातली वेगळी आहे, निवेदनाची वेगळी आहे, शिकवण्याची वेगळी आहे, एखाद्या इंटरव्ह्यूची देहबोली वेगळी आहे. फक्त गोड गोड बोलणं म्हणजे प्रभावी बोलणं आहे असं नाही. तर त्यात ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. तर मला वाटतं मम्मी आणि माय या शब्दांचा उच्चार केल्यास कोणता शब्द समर्पक व भावपूर्ण वाटतो? अर्थातच मायच शब्द भावपूर्ण वाटणार. मम्मी शब्द मला तरी कधीच नाही वाटणार. कारण की माझ्या माय मराठीतला शब्द माय आहे. त्याच्यामुळे नक्कीच माय हा शब्दच भावपूर्ण वाटणार. तर पुन्हा एकदा मला वाटतं आता आपण समारोपाकडे वळूयात. काही प्रश्न असतील तर एक 5 मिनिटात विचारून घेऊयात. धन्यवाद सर. जाता जाता एक फक्त कुसुमाग्रजांची कविता जी आपल्या मराठीसाठी किंवा मराठी लोकांनी माहिती असावी, माहितीच आहे सगळ्यांना, पण कुठल्याही मराठी कार्यक्रमाची सांगता यांनी केली तर नक्कीच ती एक प्रभाव त्याचा पडेल. आणि प्रभावी बोलण्यातला हा एक भाग आहे की समारोप हा छानच झाला पाहिजे. तर परभाषेतही व्हा पारंगत, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझतो. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझतो. गुलाम भाषक होऊनी आपुल्या, गुलाम भाषक होऊनी आपल्या, प्रगतीचे शीर कापू नका. गुलाम भाषक होऊन आपुल्या, प्रगतीचे शीर कापू नका. प्रगतीचे शीर कापू नका. धन्यवाद.